तुम्ही अशी जीवावर घेतणारे आंदोलन का करा? प्रतापराव जाधवांना असं वाटायचं मी लोकसभा लढणार आहे, त्यांनी पोलिसांना सांगून माझ्यावर लाठीचार्ज करायला लावला. पण आम्ही जेलमध्ये जात होतो आणि इकडे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पडत होते. जीन्सची पॅन्ट घालणार नाही शेतकऱ्याचे पुढे, तर मग काही भोगळे फिरतील कधी पुढे. पण आंदोलन सुरू असताना एक उल्लेख मंत्र्यांना स्थापना टाका. तर तुम्ही जर म्हणताय की संविधानिक मार्गाने आंदोलन झालं पाहिजे, तर मग ही संविधानिक पद्धत आहे का असं बोलून ही रविकांत तुपकर दरवेळी बैठक जी होती बंद दाराआड का होती? जर आंदोलन रस्त्यावर शेतकऱ्यांच्या सोबत उभा राहिले तर ते त्यांच्यासमोर का नाही होत? जातीचं आंदोलन असलं, धर्माचं असलं की सरकार तिथे चर्चेला येत आहे, पण मातीचं आंदोलन असलं की सरकार चर्चेला येत नाही. और लढेंगे लढेंगे और जीतेंगे. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्याशी आपण या पॉडकास्टमध्ये मनमोकळ्या गप्पा मारलेल्या आहेत. त्यांच्या बालपणापासून त्यांनी केलेलं पहिलं आंदोलन, शेतकऱ्यांवर सरकारी धोरणं कसा अन्याय करतात याची त्यांनी सांगितलेली उदाहरणं, याच्यावर ते मनमोकळेपणाने बोलले. त्यांच्या लव्ह मॅरेजचा किस्साही त्यांनी सांगितला. वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक पैलू त्यांनी उलगडले. नुकत्याच झालेल्या नागपूरमधील शेतकरी आंदोलनावरही ते खुल्ल्यापणाने बोलले. काही तिखट प्रश्नांचीही त्यांनी उत्तरे दिली आहेत. एकंदरीतच मनमोकळ्या गप्पांमध्ये शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या जीवन प्रवासाची, राज्यात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची माहिती घेत आली. टप्प्याटप्प्याने खुलत गेलेला हा पॉडकास्ट शेवटपर्यंत पहा. नेता असणं म्हणजे काय असतं याची झलक याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच दिसेल. रवी भाऊ, खूप खूप स्वागत आहे आजच्या या पॉडकास्टमध्ये आपलं. थँक्यू. वेगवेगळ्या प्रश्नांवर आपण बोलणार आहोत. अर्थात नुकताच झालेल्या नागपूरमधल्या शेतकरी आंदोलनावर पण बोलूयात. पण या सगळ्या आधी कर्जमाफीच्या तारखेविषयी बोलण्याआधी तुमच्या वैयक्तिक आयुष्याविषयी जाणून घ्यायला मला जास्त आवडेल. कुटुंबात कोण कोण आहे, फॅमिली सदस्य काय करतायत, वडील काय करतात, आम्हाला त्याविषयी जाणून घ्यायला जास्त आवडेल. मी खूप सामान्य कुटुंबातला पोरगा आहे. माझे आईवडील शेती करतात. रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतात राबतात. मला काही राजकीय पार्श्वभूमी नाही, किंबहुना वेगळी काही पार्श्वभूमी नाही. मी अत्यंत सामान्य कुटुंबातला शेतकऱ्याच्या घरातला पोरगा आहे. घरात आई असते, आई शेतीत रोज जाते, वडील शेतात रोज जातात. मोठी बहीण आहे, तिचं लग्न झालं. भाऊजी आमचे विस्तार अधिकारी म्हणून काम करतात जिल्हा परिषदेला. आणि मोठा भाऊ आहे मला एक, तो शिक्षक आहे, वहिनी शिक्षक आहे. असा आमचा परिवार आहे. आणि भावाची मुलं आणि माझी मुलं, आणि दोघांची लग्न झाले. त्याच्यामुळे असा एक भरगच्च परिवार आमचा आहे. आणि महाराष्ट्रातला गावगाड्यातला शेतकरी आणि शेतमजूर आणि तरुण हा पण माझा मोठा परिवार आहे. आता शेती कोण बघतं, किंवा मग तुम्ही शेतात जाता? आता ह्या आंदोलनाच्या मी जातो दरवर्षी पेरणीला. मी एकदा शेतात जातो, किंवा मध्ये कधीतरी एकदा चक्कर टाकतो. आता वेळ मिळत नाही, अलीकडच्या काळामध्ये राज्यभर फिरतो. त्याच्यामुळं पूर्वी मी शेतात खूप काम केलेलं आहे. म्हणजे कॉलेजमध्ये असताना, शाळेत असताना वडिलांचा एक खाक्या होता आमच्या, की शेतकऱ्याच्या पोराला शेतीतलं सगळं आलं पाहिजे. म्हणजे त्याला नांगर रेटता आला पाहिजे, त्याला वखर आला पाहिजे, तो चालवता आला पाहिजे, तिफण आणता आली पाहिजे, तिफण रेटता आली पाहिजे, बैलाच्या नाकात नाथन घालता आली पाहिजे, म्हशीचं गाईचं दूध काढता आलं पाहिजे. सगळे कामं मी केलेले आहेत. आता जे लोक मला बघतात त्यांना असं वाटतं याला शेतीतलं, याने शेती केली की नाही. पण मी 6 बैलाचा नागर हाणण्यापासून, हाणणं म्हणजे हाणून नाही पाहिला, ती सलग शेती 4-5 वर्ष केली. 4 बैल आपले, 2 बैल दुसऱ्याचे, त्याला साईड म्हणतात आमच्याकडे. मग 10 एकर आपली नांगरली तर समोरच्याची 5 एकर नांगरून द्यायची. म्हणजे मदतीने एकमेकाच्या करायचं. तर शेतातली सगळी कामं करता करता माझा प्रवास इथपर्यंत आलेला आहे. आई वडील शेती पाहतात, त्यामुळे शेतातलं मला काही तसं टेन्शन नाही. आणि भाऊ सगळं बघतो, त्यामुळं मला काही कुटुंबाची कोणती जबाबदारी माझ्यावर नाही आहे. पण दर पेरणीला मी माझी बायको मुलांना घेऊन शेतामध्ये जातो. आणि मला त्याची आवड आहे, आणि मला त्याचा अभिमान पण आहे. कोणी म्हणतं गर्व से कौम हिंदू आहे, कोणी म्हणतं गर्व से कौम मुसलमान आहे. मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो की गर्व से कहो हम किसानों की औलाद आहे, मी शेतकऱ्याचे बच्चे आहोत, याचा मला अभिमान आहे. आणि शेतात मला रमायला आवडतं. म्हणजे बोर झालो कधी, किंवा आता थोडासा अर्धा एक तास वेळ आहे आपल्याकडे, मी चक्कर मारून येतो शेतात. किती शेती आहे, म्हणजे आता काय पीक घेतलेलं आहे? तशी वडिलोपार्जित शेती आमची आहे. माझ्या नावाने 2.5 एकर शेती आहे, आणि बाकी शेती वडिलांकडे आहे.
त्यामुळे स्वतःची म्हटलं तर 2.5 एकर शेती स्वतःची, म्हणजे ती वडिलांकडून आलेली आहे, वेगळी काय आपण घेतलेली नाही. वडिलोपार्जित. आणि तशी ओव्हरऑल 20-25 एकर शेती वडिलांकडे वडिलोपार्जित आलेली आहे, पण ती कोरडवाहू आहे. सोयाबीनचं पीक आम्ही घेतो, बाकी अवांत कोरडवाहू असल्यामुळे बाकी पिकं घेण्याचा काही प्रश्नच येत नाही. पण वडील माझे सगळी शेती बघतात, भाऊ पण बघतो, आणि वडील पूर्ण जबाबदारी सांभाळत असल्यामुळे माझ्यावर शेतीचा काहीच लोड नाही. किती सोयाबीन झालं किंवा काय शेतात चाललं काय नाही, मी काही जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही, कारण आपण जास्त जातच नाही. त्यामुळे वडीलच सगळं बघतात, आणि वडील आमचे खूप धाडसी आहेत, म्हणजे अजूनही ते ठणठणीत आहेत, त्यामुळे ते सगळं करून घेतात. आता इथं जुन्नरमध्ये एक प्रश्न चालू आहे की बिबट्यांचा, चित्त्यांचा ह्याचा वावर वाढलाय. तुमच्या भागामध्ये मग कुठल्या बाबा जनावरांमुळे त्रास होतो किंवा कुठल्या प्राण्यांमुळे त्रास होतो? लहान लहान तुम्ही ज्यावेळेस होता त्यावेळेस अशी भीती असायची का, दारादाराला जायचं तर एखादा प्राणी येणार आहे? कुठल्या प्राण्याचा त्रास होत नाही ते विचारा आम्हाला. आम्हाला सगळ्याच प्राण्यांचा त्रास होतो. आमचं गाव डोंगराच्या लागून आहे, म्हणजे बुलढाणा शहरापासून एक 5-7 किलोमीटरवर आहे, पण आजूबाजूला पूर्ण डोंगर आहे. त्यामुळं वाहक पण पाणी प्यायला विहिरीवर येतो आमच्या गावच्या, बिबट्या येतो, अस्वल येतो. आम्हाला जंगली प्राण्यांची भीती आमच्या गावातल्या कोणत्याही माणसाच्या मनामध्ये नाही. त्याचं कारण आम्ही लहानपणापासून डब्बा घेऊन गेलो किंवा शेताकडे चक्कर मारायला गेलो तरी पण आम्हाला अस्वल दिसला तर आम्हाला काही कौतुक वाटत नाही. बिबट्याही दिसला तरी गावात कोणी येऊन सांगत नाही की मला बिबट्या दिसला होता किंवा मला अस्वल दिसला होता. ती खूप कॉमन गोष्ट आहे. आणि शेती पिकांना प्रचंड त्रास होतो आमच्या, म्हणजे रुई असतील, रानडुक्कर असतील, हरणं असतील, नीलगाई असतील, या प्राण्यांचा एवढा त्रास आहे की 50% उत्पादनावर घट होते. म्हणजे एकरी 7-8 पोते सोयाबीन व्हायचं तर आम्हाला ते 4-5 पोत्यावरच येतं. एवढा प्रचंड त्रास आहे जंगली जनावरांचा. सातत्यानं अनेक वर्षापासून जंगली जनावरांच्या होणाऱ्या त्रासामुळे शेतीला मजबूत कंपाऊंड करून द्या, ही मागणी मी गेल्या 20-22 वर्षापासून सातत्यानं करतोय. अजून काही त्याला यश आलं नाही, पण दरवर्षी आम्ही ही मागणी घेऊन लढाई उभी करत असतो. त्यामुळं जंगली जनावरांचा त्रास आम्हाला भयानक आहे. आणि तुम्हाला सांगतो, रोह्याची जी उत्पत्ती आहे त्याचं खूप प्रमाण आहे उत्पत्ती होण्याचं. त्यामुळे असे 200-200, 500-500चे कळपच रोह्यांचे दिसतात. पूर्वी हे रोही घाबरत होते माणसाला, आता ते माणूस जवळ आला तरी घाबरत नाही कळपामुळे. नाही, आता ते निब्बर झाले काळजाने. आता जर रोही जर पळाला आणि त्याच्या पाठीमागे जर माणूस असला आणि त्याच्या पायातला खडा जर का माणसाला लागला तर माणूस मरू शकतो, इतका त्याचा स्पीड असतो. पण जागेवरून सुद्धा रोही आता हलायला तयार नाही. त्यामुळे जंगली जनावरांचा प्रचंड त्रास शेती पिकांना आहे आणि सरकारने त्यासाठी पावलं उचलली पाहिजे अशी आमची आग्रही मागणी सातत्याने. मी हा प्रश्न याच्यासाठी विचारलेला की लहानपण कसं गेलं. शेतकरीचा पोरगा म्हणलं की ते येतं की धारा काढल्यात का, रात्रीची जाऊन दारी धरल्यात का. तर मग शेतकऱ्याच्या अंगाने पण तरी पण रविकांत तुपकरांचं बालपण कसं गेलं बाबा? शाळा नाही, झाली? आता आमचं शेतीवालाच परिवार आहे, त्यामुळं गावातच गेलं. पण मी शिकलो मामाकडे, म्हणजे आजोबाच्या घरी, आईच्या वडिलाकडे. कोणतं गाव? दहित बुद्रुक नावाचं गाव आहे बुलढाणा तालुक्यामध्ये. माझा जन्मच तिथला आहे. म्हणजे माझी आई तिकडे माहेरी डिलिव्हरीला आली, माझा जन्म उतरणीत झालेला आहे, म्हणजे घरातच झालेला आहे. मला काही दवाखान्यात माझा जन्म झालेला नाही. सरकारी दवाखान्यात नाही, दवाखान्यात नाही, घरातच. त्याला उतरणी आपण म्हणतो. अंधारी खोली असते, छोटीशी असते, तर त्याला उतरणी म्हणतो आपण. उतरणीत माझा जन्म झालेला आहे. आणि लहानपणापासून माझ्या आईच्या वडिलाच्या डोक्यात एकच होतं की आपण शेती करतो पण आपल्या पोरांना शिक्षण चांगलं मिळालं पाहिजे. मग माझी आई जी आहे ती, माझ्या आईला 4-5 बहिणी आहेत, त्या सगळ्या चांगल्या घरात गेलेल्या आहेत. माझी आई फक्त शेतकऱ्याच्या कुटुंबात गेलेली आहे. त्यामुळं माझे आजोबा जे आहेत, आईचे वडील, ते हेडमास्टर होते, शिक्षक होते, नंतर हेडमास्टर झाले. ते जुन्या काळातले हेडमास्टर. त्यामुळे त्यांना असं वाटायचं की एकच पोरगी आपली शेतकऱ्याच्या घरामध्ये गेली तर हिचे पोरं चांगले शिकले पाहिजे. मग लहानपणापासून मी आजोबाकडे राहिलो 4थी पर्यंत, बालवाडी ते 4थी दहित बुद्रुकला. आजोबा हेडमास्टर होते आणि त्यांच्या हाताखाली शिकलो. जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये. आजोबांकडून ज्या सवयी आल्या त्या माझ्यामध्ये जशा तशाच आहेत. जसं की माझ्या आजोबाकडून सकाळी लवकर उठणे, प्रातःविधी आटोपणे, आंघोळ करून तयार राहणे, कपडे प्रेसचे घालणे, स्वच्छता ठेवणे, स्वच्छतेचा गुण, नीटनेटकेपणाचा गुण हा आजोबाकडून माझ्याकडे आलेला आहे. हस्ताक्षर आपलं सुंदर असलं पाहिजे, होमवर्क पूर्ण झालं पाहिजे, हे सगळं आजोबांनी त्या त्या काळात जे माझ्यावर संस्कार केले ते पूर्ण आजोबाचे गुण माझ्यामध्ये उतरले. म्हणजे लहानपणीच रविकांत तुपकर हा टॉपर विद्यार्थी म्हणून होता का शिक्षकाचा? अगदी मी म्हणजे 4थी पर्यंत तर मी पहिलाच यायचो वर्गात, मी कायम पहिला असायचो. मग 5वी पासून माझा नंबर 1 ते 5 मध्ये असायचा, 2रा, 3रा, 4था, 5वा असा असायचा.
पण एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं आहे की मी पहिल्या वर्गात कॅप्टन होतो, तर 12वी सायन्स पर्यंत मी सलग वर्गाचा कॅप्टन होतो. शाळा माझी बदलली असली तरी कॅप्टनशिप कायम होती. कारण लिडरशिप करणे, पोरांचं नेतृत्व करणे, हे गुण माझ्यामध्ये सातत्यानं राहिलेले आहेत. त्यामुळे वर्गाचा कायम कॅप्टन असण्याचा मान मला मिळालाय शाळा बदलल्या तरी. तर असं ते होतं. पण हे सगळे संस्कार करण्यामध्ये आजोबांचा, आजीचा, आईच्या तिकडच्या आणि इकडचे आजोबा, आजी आणि आई वडिलांचा एक मोठा वाटा राहिलाय. आणि आमचा परिवारच मुळात संस्कारित परिवार आहे. कोणाला कशाचंच व्यसन नाही. सगळा तुपकर परिवार, पूर्ण तुपकर परिवार म्हटलं तर निर्व्यसनी परिवार. इकडेही पण संस्काराच्या हिशोबाने खूप शिक्षण आजोबा आजीने दिलं. त्यामुळे 4थी पर्यंतचं शिक्षण माझं दहित बुद्रुकला झालं, मामाच्या गावाला. मामा आमचे नेव्हीमध्ये सुपर क्लासहून होते, त्यामुळे ते तिथे राहत नव्हते. ते अंदमान निकोबार, कोचीन, विशाखापट्टणम तिकडेच त्यांची नोकरी झाली. त्यामुळे आजोबांच्या हाताखाली त्यांना मदत करणं आणि त्यांच्या हाताखाली शिकणं, त्यामुळे तिथे चांगले संस्कार झाले. आणि 5वी पासून मी भारत विद्यालयामध्ये होतो बुलढाण्याला. मग रूम करून आम्हाला आई वडिलांनी तिथं बुलढाण्यात ठेवलं आणि 5वी ते 10वी भारत विद्यालयामध्ये शिक्षण झालं. भारत विद्यालय ही बुलढाण्यातली आदर्श शाळा. मग 11वी 12वीला मी 11वीला शिवाजीला होतो, 12वी सायन्सला जिल्हा परिषदेला होतो आणि पुढे मी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. तसा मी, माझ्या वडिलांची इच्छा होती की मी डॉक्टर झालो पाहिजे, कारण मी शाळेत बऱ्यापैकी हुशार होतो. पण मी माझ्या वडिलांना शाळेत असताना सांगितलं की मला नोकरी करायची नाही, मला व्यवसाय करायचा नाही, मला सोशल वर्क करायचं, मला लोकांसाठी काम करायचं, मला जगापेक्षा वेगळं बनायचंय. 12वी नंतर पण हेच? अगदी शाळेत असतानाही माझ्या डोक्यात हेच होतं आणि 12वीत पण तेच होतं. मी त्यांना म्हटलं बिलकुल तुम्ही मला प्रेशर करू नका. वडिलांची इच्छा होती की डॉक्टर झाला पाहिजे, जी शेती आम्ही करतो किंवा जी काबाड कष्ट आम्हाला पडले ते पोरांना पडू नये, अशी त्यांची भावना होती. त्यांची भावना अतिशय त्यांच्या जागी प्रामाणिक होती. किंवा आम्ही शेती केली, आम्ही मरमर केली, तू मरमर करू नको. किंवा भावाला पण तेच त्यांचा आग्रह होता. भाऊ पण माझा हुशार होता, म्हणजे फिजिक्स आणि मॅथ्समध्ये त्याला आउट ऑफ मार्क मिळायचे सगळ्या बाबतीमध्ये. आजही तो विद्यापीठामध्ये म्हणजे MSc ला फिजिक्समध्ये टॉपर आहे. आता शिक्षक असूनही त्यांनी ते 2-4 विषयामध्ये मास्टर की त्यांनी केलेली आहे. तर मी सोशल फील्डमध्ये उतरायचं ठरवलं आणि शेतकऱ्याचा मला कायम अभिमान होता, कायमच, की बाबा आपला बाप एवढा प्रामाणिक आहे, आपली आई एवढी प्रामाणिक आहे, मग गरिबी नावाची गोष्ट आपल्या घरात का आली, ही बुलढाणा शहरात का नाही गेली, श्रीमंतांच्या दुसऱ्याच्या घरात का नाही गेली. मला कायम चिकित्सक माझा स्वभाव आहे, कायम एखाद्या गोष्टीचं मूळ शोधणं. आणि मला मातीचा, माझ्या गावगाड्याचा, ग्रामीण भागाचा सुरुवातीपासून प्रचंड अभिमान आहे. म्हणजे मी प्राऊड फील करतो की मी शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलो आणि म्हणून शेतकऱ्यांसाठी काम करायचा हा निर्णय तर मी 12वीतच केला. 12वी सायन्सला असताना मी स्वाभिमानी युवा कास्तकार संघटना नावाची एक संघटना कॉलेजमध्ये तयार केली शेतकऱ्यांच्या पोरांसाठी. शहरी पोरांची गुंडागर्दी करणारे जे पोरं होते त्यांच्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी. आणि मग ती संघटना नंतर 12वी नंतर मग शरद जोशींच्या पुस्तकाच्या मी प्रेमात पडलो. योद्धा शेतकरी नावाचं पुस्तक वाचलं आणि मग पॅरलली हा प्रवास शेतकरी संघटनेचा सुरू झाला. कुठेतरी बालपणातच किंवा शैक्षणिक जीवनातच ह्याची पेरणी झालेली होती की पुढे जाऊन आपल्याला नेतृत्व करायचंय आणि ते नेतृत्व फक्त जिल्ह्यापुरतं किंवा एखाद्या गटापुरतं नाही करायचं, राज्यापुरतं. असं वाटत होतं का की बाबा राज्यामध्ये आपण मुख्यमंत्र्यांना आव्हान देऊ किंवा सत्तेला आव्हान देऊ, एवढ्यापर्यंत जाऊ? असं काही वाटत नव्हतं. आपल्या डोक्यात एक होतं, आपलं गाव आणि परिसरातल्या 4-5 गावातल्या शेतकऱ्यांना आपली मदत झाली पाहिजे आणि या 5-6 गावात आपलं नाव राहिलं पाहिजे, किंवा हा शेतकऱ्यांना मदत करतो, किंवा एक प्रत्येकाला असतं ना की बाबा माझंही नाव असलं पाहिजे. तर या आपल्या आजूबाजूच्या गावात आपण असलो पाहिजे, आपलं नाव सगळ्यांच्या ओठावर असलं पाहिजे, लोकांसाठी काम करत राहिलं पाहिजे, अशी भावना माझ्या मनात. ऍक्च्युली शेतीत काम करण्याचा मोठा फायदा मला त्याच्यात झालाय. शेतातलं सगळं काम मी केलेलं आहे. आमचा दुधाचा व्यवसाय होता वडिलांचा, त्यामुळं म्हशी असायच्या, गाई असायच्या घरी, दूध दुभता असायचं. वडील सायकलवर बुलढाण्याला जाऊन दूध टाकायचे. कितीला? 8 किलोमीटर सायकलवर जाणे, 8 किलोमीटर येणे रोज. मग आम्ही थोडं मोठं झाल्यावर वडील उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये किंवा सुट्ट्यांमध्ये आलो की म्हणायचे दूध टाकायला तू जा सायकलवर. वडिलांचा खाक्या असा होता की शेतीतलं सगळं काम तुम्हाला आलं पाहिजे. त्यामुळं मी नागर हाणलेला आहे, मी तिफन हाणलेली आहे, मी बैल धुण्यापासून, म्हशी वळायला नेण्यापासून, रस्त्याच्या कडेनं म्हशी वळायला न्यायच्या, सकाळची शाळा असली की 5वी पासून पुढे दुपारच्या वेळेत म्हशी वळायला न्यायच्या, म्हशी दूध काढायची, गायची दूध काढायची, शेण काढायचं, आडावरून म्हणजे विहिरीहून पाणी भरायचं, घर झाडायचं. आई शेतातून येईपर्यंत एक असं भांडं असतं, त्याला आमच्याकडे तवली म्हणतात, त्याच्यात डाळ शिजवायची. ही सगळी कामं म्हणजे शेतकऱ्याला जी जी कामं करावी लागतात ती सगळी कामं.
आणि ही वडिलांनी आमच्याकडनं करून घेतली. त्यामुळे मला तुम्ही शेतातलं कुठलंही काम सांगितलं तर मला त्याची लाज वाटत नाही, किंबहुना मला ते काम येत नाही असं अजिबात नाही. खतं भरण्यापासून म्हणजे आपलं उकिरडा भरण्यापासून तो शेतात नेऊन पांगवेपर्यंत, दगड उचलण्यापासून, आढाण काढण्यापासून, तण काढण्यापासून सगळी कामं मी केलेली. मला 7व्या-8व्या वर्गापासून डोक्यात होतं की सोशल वर्क करायचं, पण ते असंच डोक्यात होतं. आणि मग सुरुवातीला वाटायचं आजूबाजूच्या गावांच्या मधल्या लोकांची सेवा करू आपण, पहिले आपल्या गावातल्या लोकांची करू. बघता बघता 12वी नंतर हा प्रवास जो माझा सुरू झाला, मी लोकांची कामं करत होतो. आता पहिले तर आम्हाला कोणी ओळखत नव्हतं. मग मी सुरुवातीच्या काळात पत्रकार झालो 12वी सायन्स झाल्यावर. आपल्या आपणच पत्रकार. हा, पत्रकार. मग सायरन नावाचा एक पेपर होता वाशिम जिल्ह्यातला, अजूनही आहे तो, तर त्याचा मी पत्रकार झालो. मला जरा मला आवड आहे मराठीची सुरुवातीपासून. म्हणजे माझं व्याकरण मराठीचं चांगलं आहे आणि मराठी लिहिणे, बातमी लिहिणे, किंबहुना एखादा निबंध लिहिणे किंवा व्यक्तिविशेष लिहिणे याची मला सुरुवातीपासून आवड आहे. त्यामुळं मी पत्रकार झालो. आणि पत्रकार झालो तेव्हा माझ्या डोक्यात होतं की शेतकऱ्याची एक स्वतःची संघटना आपण काढू. पण योद्धा शेतकरी नावाचं शरद जोशींचं पुस्तक वाचलं आणि लिटरली मी शरद जोशींच्या प्रेमात पडलो. तोपर्यंत स्वर्गीय शरद जोशींबद्दल माझ्या मनामध्ये गैरसमज होते, पण मग त्या लोकांच्या संपर्कात आलो शेतकरी संघटनेच्या. आणि 2002ला दौंडला, इथं बारामतीजवळ शेतकरी संघटनेचं अधिवेशन होतं शरद जोशींचं, युवा आघाडीचं. महाराष्ट्रातले युवक त्यांनी एकत्रित केले होते. मोटरसायकलवर मी 7-8 पोरं घेऊन त्या अधिवेशनाला आलतो ऐकायला. मला शरद जोशींना प्रत्यक्ष ऐकायचं आहे. इथं आलो, मग शरद जोशींच्या विचाराच्या मी प्रेमात पडलो. आणि ती योद्धा शेतकरी नावाचं परुळेकरांचं पुस्तक होतं, ते वाचून तर मी लिटरली त्यांच्या प्रेमात पडलो. म्हटलं नवीन संघटना नाही काढायची, आपल्याला शेतकरी संघटनेतच काम करायचं. असं डोक्यात आलं एक दिवस. पत्रकार होतो असतानाच, तेव्हा काय माझ्या ओठावर पण मिशी नव्हती बरोबर. मी असाच एकदम कोवळ्या वयात होतो. मोटरसायकल काढली, डॉक्टर विनायक वाघ म्हणून शेतकरी संघटनेचे नेते, त्यांच्या घरी गेलो रात्री 12:30 वाजता. म्हटलं मला उद्यापासून संघटनेचं काम करायचं. आणि त्यांच्या घरून बिल्ला घेतला, बिल्ला लावला. म्हटलं प्रवेश वगैरे काही नाही, एक ऑफिस घेतलं, लोकांची कामं चालू केली. पण त्यावेळेस तर काही ओळख नव्हती. मग आम्ही काय करायचो, तहसील पुढे जायचो, MSAB पुढे जायचो. कोणी एखादा अडलं असलं, काका तुमचं काही काम अडलंय का? अरे हो यार, माझं बिल जास्त झालं, मला बिल कमी करायचं, चला माझ्यासोबत चला. या माणसाचं का करत नाही म्हणून त्या अधिकाऱ्याशी भांडायचं. असं करत करत प्रवास सुरू झाला. आणि सुरुवातीचे लोकांचे प्रश्न पण साधेच असतात, रेशन कार्ड मिळत नाही, अगदी छोटे छोटे प्रश्न अगदी छोटे छोटे आहेत. पण मग आमच्याकडे कोणी घेऊन येत नव्हतं ना पहिले सुरुवातीला. आम्ही त्यांना विचारायचो, काका तुमचं काय अडलंय? अरे मला माझं मीटर पकडलं, मला 37,000 रुपये दंड केला. आमच्या शेतकरी संघटना नेत्यांना घ्यायचं, आंदोलन करायचं, तो दंड माफ करून द्यायचा. स्वतःहून मदतीला जायचं कोणाच्या पण. कुठे अधिकारी असेल, कोण मस्ती करत असेल तर त्याला जिरवायची. केसेसला घाबरायचा विषयच नव्हता काही. त्याच्यामुळे हे करताना पहिलं आंदोलन असं कोणतं की ज्यातून सुरुवात झाली की हे आंदोलन गाजलं बाबा, किंवा पहिलं आंदोलन? मी 11वी-12वीला असताना आमच्या गावामध्ये पाण्याचा सोर्स नाहीये. एक विहीर आहे आणि येळगावच्या धरणाहून 7-8 किलोमीटरवरून ती पाईपलाईन आहे. म्हणजे येळगावच्या धरणावर बटन दाबलं तर आमच्या गावात पाणी पडत होतं. मग ते विहिरीत पडलेलं पाणी बाटलीनं घ्यायचं आणि कावड लावून, म्हणजे अशी एक काठी आणि त्याला एक डब्बा, इकडून एक डब्बा, ती कावड लावून न्यायचं किंवा हंड्याने न्यायचं. आणि तिकडे पाणी नसलं धरणामध्ये की इकडे आमच्याकडे पण प्रॉब्लेम व्हायचा, किंवा ते सोडायचे नाही पाणी, कारण उन्हाळ्यामध्ये खूप काटकसर असायची. मी 11वी-12वीत असताना पहिल्यांदा एक आंदोलन हाती घेतलं. शिकत होतो मी तेव्हा. मी पत्र लिहिलं हाताने कलेक्टरला की जर का आमच्या गावामध्ये या 5-6 दिवसामध्ये पाणी आलं नाही तर मी आत्मदहन करीन, मी स्वतःला जाळून घेईन. मग ते पत्र मी दिलं 2-4 ठिकाणी. मला एक पत्रकार मित्र म्हणला, अरे हे तू स्वतः घेऊन फिरतो, तुला अटक करतील. म्हटलं कसं काय? म्हणे असं आत्मदहनाचा इशारा दिला की अटक करत असतात. मला माहितीच नव्हतं असं करतात ते. म्हणलं मी काय करू? ते म्हणजे तू फरार हो. मग मी ते निवेदन दिलं, पत्रकाराला दिलं ते निवेदन. त्यावेळेस काही मेल बिलचा शॉर्ट नव्हता, असं नेऊन द्यावं लागायचं. मग हे ऑफिस कुठे, ते ऑफिस कुठे, आणि फरार झालो. पोलीस माझ्या घरी चक्रा मारायचे. मी कॉलेजमध्ये ना, पोलीस माझ्या घरी चक्रा मारायचे. माझ्या आई वडिलांना म्हणायचे की त्याला आम्ही मारणार आहे, त्याला ठोकणार आहे, तो आम्हाला खूप परेशान करतोय, शासनाने आम्हाला खूप, म्हणजे आमच्या बॉसने आम्हाला खूप परेशान केलंय. पोलीस चक्रा मारायचे. पण माझी आई खंबीर होती. माझ्या आईने सांगितलं, माझ्या पोरांनी गावच्या पाण्यासाठी आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे आणि त्याला आम्ही सोडून दिलेलं आहे लोकांसाठी. घरच्यांना चिंता वाटायची की याला पोलिसांनी मारलं तर काय होईल, असं होईल तसं होईल. कॉलेजमध्ये होतो ना मी. मग त्यावेळेला काय झालं, मी मंत्रालयात पण फॅक्स पाठवला. आणि मंत्रालयात फॅक्स पाठवल्यावर
गंमत झाली ना, कलेक्टरला फोन बिन आला आणि आत्मदानाचं म्हणजे सेन्सिटिव्ह मॅटर असतं आणि वरतून हे आल्यामुळे लगेच आमच्या गावची विहीर तुडुंब भरली पाण्याने. मग आम्ही सगळे डीएडचे पोरं बिरं माझे मित्र होते, आम्ही गावात मिरवणूक काढली लगे. म्हणजे यश आलं बाबा आंदोलनाला. हे पहिलं आंदोलन. गावच्या पाण्यासाठी दिलेला आत्मदानाचा इशारा, गावाचा पाण्याचा सुटलेला पिण्याचा पाण्याचा प्रश्न, हे पहिलं आंदोलन सक्सेस झालं. आणि मग गावातले लोक मानायला लागले, अरे यार एवढूसा पोरगा आहे पण याच्यामुळे आपल्या गावात पाणी आलं. हे पहिलं आंदोलन. आणि मग तिथून पासून तर किती आंदोलन केली आता माझ्या लक्षात पण नाही, हजारो आंदोलन आतापर्यंत झाले असतील. सुरुवातीच्या काळात जी लोक तुमच्या सोबत आलेली असतील त्यातली काही लोक अजून पण सोबत असतील. मला तर ह्या अँगलने हा प्रश्न विचारायचा आहे की बऱ्याच जणांच्या आयुष्यात असं असतं की काही मित्र असतात की जे लहानपणीपासून सोबत, असे काही लोक आहेत का, असे काही नाव आहेत का जी तेव्हापासून पण तुमच्या सोबत आहेत आतापर्यंत पण? असे अनेक लोक आहेत की अगदी लहानपणापासून जी माझ्या बरोबर होती, म्हणजे पहिलीत होती, दुसरीत होती, तिसरी चौथीत होते, ते आजही माझ्या बरोबर आहेत. ती चौथी पाचवीतला जो आमचा दोस्ताना आहे पहिली दुसरीतला, तसाच आजही आहे. मला म्हणजे मी आर्थिकदृष्ट्या कधी मला श्रीमंत मी झालो नाही, मला पैसा मिळवता आला नाही, मला व्यवसाय करून मला पैसा मिळवणे हा माझ्या आयुष्यातला विषयच नाही. पण माझ्या सातबाऱ्यावर प्रचंड मित्रपरिवार आहे, त्यामुळे मी श्रीमंत मानतो स्वतःला. मला मैत्री करायला आवडते, मित्र जोपासायला आवडतात. त्यामुळं सुरुवातीपासूनचे जे लोक आहेत, म्हणजे शाळा कॉलेजमधले पण आणि शेतकरी संघटनेत जेव्हा सुरुवात केली तेव्हापासून आजतागायत अनेक लोक माझ्या बरोबर आहेत आणि ते चांगल्या पद्धतीने माझ्या बरोबर काम करतात, माझे सहकारी म्हणून. परत एकदा आता तुम्ही जो किस्सा सांगितला तसा की पोलिसांची भीती वाटत होती, सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठल्या पण सामान्य माणसाला सुद्धा कधी आंदोलनात का पडावं नाही ह्याची भीती की आपल्याला पोलीस स्टेशनची कोर्टाची पायरी चढायची नाही. तर तुम्ही आता तर एकदम आभूषण मिरवल्यासारखं सांगतात की शेकडो केसेस वगैरे घेतल्या, तर हे करताना ही जी भीती की आपल्याला कोर्टाची पायरी चढावं लागेल किंवा वकील बघावा लागेल, त्यासाठी पैसा असेल, ह्याची भीती नाही वाटली की बाबा एवढा खर्च करणार कुठून आपण, आपल्याला जर कोणी जेलमध्ये टाकलं तर? मुळामध्ये तुम्हाला खरं सांगू का, मला माहित नाही, पण भीती नावाची गोष्ट माझ्या डिक्शनरीतच नाहीये. मी जेव्हा आत्मदानाचं आंदोलन केलं आणि पोलीस मला पकडतील तेव्हा मी म्हटलं, पोलिसांनी पकडल्यावर आपण सांगू की भगतसिंग पण 23व्या वर्षी फासावर गेला होता देशाच्या स्वातंत्र्यासाठी, मी माझ्या गावच्या पाण्यासाठी जातोय आणि तुम्ही मला मारा झोडा काय करायचं ते करा, पण मी मागे हटणार नाही आणि मी चुकीचं काम केलेलं नाहीये. आंदोलन करण्याचा मला अधिकार आहे जो बाबासाहेबांनी महात्मा गांधींनी दिलाय. त्यामुळं काय जे व्हायचं ते फेस करू. पण मला अशी भीती नाही वाटली कधी. म्हणजे लाख लोक म्हणायचे तुला मारतील बिरतील, म्हणायचे ठीक आहे मारतील तर मारतील. मला एकदा प्रसंग आठवतो, 2005ला विलासराव देशमुखांची सभा उधळली होती आम्ही मुख्यमंत्री असताना. तेव्हा विलासराव असं म्हणाले निवडणुकीच्या आधी की आम्ही सोयाबीनला 6,000 भाव देऊ आणि निवडून आल्यावर म्हणजे निवडणुकीत दिलेल्या आश्वासनं कुठे पाळायचे असतात का, ती हेडलाईन आली ना त्यांची. आम्ही सभेत घुसलो विलासरावांच्या, मी स्वतः गेलो, म्हणजे पोलिसांना चकून गेलो आम्ही आणि एक बॅनर तयार केलं होतं, मुख्यमंत्री 420 जोडे मारा मोजून 30 असं बॅनर दाखवून पायातली चप्पल काढून स्टेजवर भिरकावली, सभा उधळली विलासरावांची. खाशाबा जाधव कुस्तीच्या उद्घाटनाला विलासराव तिथे आले होते. तर तेव्हा कृष्णप्रकाश नावाचे एसपी होते बुलढाण्याला. आम्हाला पोलीस स्टेशनला नेलं आणि खूप चिडले कृष्णप्रकाश. ते पोलिसाचा दंडाबिंडा घेऊन आले आणि सगळ्यांना म्हटले की तुम खुद को बहुत बड़े समजते हो क्या. मला उभं केलं त्यांनी, आप हिरोगिरी कर रहे क्या, आप खुद को क्या समजते हो. आणि तेव्हा असं होतं की कृष्णप्रकाश आणि दिलीप कुमार सानंदा नावाचे जे आमदार आहेत खामगावचे, त्या दोघांचं पटत नव्हतं आणि ते विलासरावांच्या जवळचे होते आणि विलासरावांना भाषण करता आलं नाही मुख्यमंत्री असो. सभाच उधळली ना पूर्ण आणि त्याला कारणीभूत मी. मग कृष्णप्रकाश यांनी मला उठवलं, तू कर, तू खडा हो जा. ते मला ओळखायच्या नावाने की हा आंदोलक आहे. ज्यादा हिरो समजते हो, आज दिखाता रात को तुमको क्या है, तो पुलिस का इसका कैसा रहता. मी म्हटलं सर मेरा बाप इधर इंडोसल्फान पी के आत्महत्या कर रहा है, आपको हमें फांसी पे लटकाओ, हमने कुछ गलत काम नहीं किया है. और मुख्यमंत्री झूठ बात कर रहे हैं, हम नहीं सहेंगे, आप हमें मारो झोडो फांसी दे दो लेकिन हम झुकेंगे नाही. काय ते बळ कुठून आलं माहित नाही. एसपी ना असं बोलायचं सगळ्यांसमोर पोलीस स्टेशनमध्ये. मी म्हटलं, मी सगळ्यांना सांगितलं पोलिसांनी मारलं तर मानसिकता तयार ठेवा संध्याकाळी. म्हणजे त्या आतूनच रक्तामध्ये भगतसिंग माझा आयडॉल आहे सुरुवातीपासून. मी भगतसिंगांना माझा आयडॉल मानतो. तारुण्य कायम मृत्यूला आव्हान देत असतं असं मी म्हणतो आणि ते खरं आहे. 23व्या वर्षी भगतसिंग होते म्हणून ते फासावर गेले, कदाचित उतार वयात असते तर ते मला माहित नाही. तारुण्य कायम चॅलेंज करत असतं.
त्यामुळं मी गेलो रात्री, कृष्णप्रकाश आणि लॉकअपमध्ये आम्हाला त्यांना मुलगी झाली तर पेढे घेऊन आले. आम्हाला वाटलं आता हे मारायला आले आपल्याला. मी सगळ्यांना म्हटलं की तयार राहा, आता SP आले, आपल्याला मार खायचा आहे. कारण आम्ही 14 जण होतो. ते आले, तुपकर इधर आओ, लॉकअप मध्ये. असं ते हे नसतं का सलाखे काय, तिथून मला म्हणले हे सबको पेढे बांटो. म्हणलं क्या हो गया सर? ते म्हणे मला मुलगी झाली म्हणे आज, बर्फी वगैरे सगळे घेऊन आले. देखो बोले आप सही काम कर रहे हो, लेकिन आपका तरीका सही नहीं है. आपने जो किया, आज मेरी नौकरी के ऊपर नौबत आ गई. मैं माझं पुन्हा तेच कि हमारा बाप आत्महत्या कर रहा है, हमारे सोयाबीन को भाव नहीं है, ये फलाना हो रहा है, ढमका हो रहा है. ते मैंने तुम भाषण अभी लॉकअप में मत दो हमको. दुसऱ्या दिवशी अकोल्याच्या जेलमध्ये आम्हाला पाठवलं. 7 दिवस जेलमध्ये होतो आम्ही. मग जेलरने आल्या लाईन मध्ये लावलं ना आम्हाला अकोल्याच्या. हा, तुमचं नाव काय? हा अमुक. तुमचं नाव काय? रविकांत तुपकर. का रे म्हणे, मला म्हणे कटिंग वाढलेली आहे. तू तर छोटा दिसतो, तू कसं काय जेलमध्ये आला? काय केलं तू? मी म्हटलं मी मुख्यमंत्र्याची सभा उधळून आलो म्हटलं. मुख्यमंत्र्याची चप्पल फेकून मारून आलो म्हटलं. ते जेलर माझ्याकडे खालून वरपर्यंत बघायला लागलं ना. त्याला वाटलं कुछ भी काही सांगतो. म्हटलं खरंच आलो ना मी उधळून सभा. म्हणे का? म्हटलं त्याने असं असं शेतकऱ्यांसोबत असं असं केलं, सरकारने अमुक केलं. तर ते जेलर पण आमचे मित्र झाले. 6-7 दिवस जेलमधून जेव्हा आम्ही बाहेर आलो, अकोल्याच्या जेलमधून बुलढाण्याला आलो, तेव्हा लोकांनी आमची मिरवणूक काढली ढोलताशे वाजून. असे सगळे प्रसंग आहेत. त्यामुळं घाबरणे आणि भिणे हा शब्द आपल्या डिक्शनरीत नाहीये. हे सगळे एका बाजूला राहू दे, आपण याच्यावर बोलतोच आहे. वकिलाचा प्रश्न निघाला म्हणून आठवलं ते की तुमची बायको सुद्धा वकील आहे. आणि एका व्हिडिओमध्ये मी तुमच्या तोंडून ऐकलं की तुमचं लव्ह मॅरेज झालंय म्हणून. काय तो नेमका किस्सा होता? आजकाल नाही, पहिल्यापासूनच लव्ह मॅरेज म्हणजे लय मोठी गोष्ट आहे. आणि समोरचे जर आक्रमक असते तर ते पळून जाणं किंवा एक कोयता घेऊन गाड्या घेऊन मागं लागणं, काय नेमका तो किस्सा होता ते ऐकायला? नाही, ऍक्च्युली काय झालं, माझ्या डोक्यात असं होतं की लग्नच करायचं नाही. कारण एक तर मी व्यवसाय करू शकत नाही, माझा पिंड कुणाला दुखावणे नाहीये, आपल्याला पैसे कमवता येणार नाही, आणि संसार बिवसार लेकरं बाळ हे आपल्या डोक्याच्या बाहेरच्या गोष्टी आहेत. त्यामुळं भगतसिंग आपल्या डोळ्यासमोर आहे, लोकांसाठी काम करायचं, आपली जिंदगी लोकांसाठी समर्पित करायची, हे आपल्या पूर्वीपासून डोक्यात आहे. अशा परिस्थितीमध्ये आमच्यावर शेतकरी संघटनेच्या लोकांवर ज्या केसेस झाल्या, तर मग त्या केसेससाठी ॲडव्होकेट अशोक सावजी नावाचे एक बुलढाण्यातले वकील होते, सावजी वकील. अतिशय सिनियर, अतिशय म्हणजे काय म्हणतात त्याला, अत्यंत विद्वान माणूस त्यांच्या क्षेत्रातले. हा, आणि आदर्श व्यक्तिमत्व, इथिकल मेरिटवाले माणूस. तर त्यांनी असं ठरवलं होतं की ते शरद जोशींच्या खूप जवळ होते. त्यांनी असं ठरवलं की शेतकरी संघटनेच्या सगळ्या केसेस फुकट लढायच्या. या लोकांकडून पैसे घ्यायचे नाही, कारण हे लोक खूप काम करतात. त्याच्यामुळे आमचे केसेस त्यांच्याकडे फ्री ऑफ कॉस्ट होत्या. मग त्या दरम्यान त्यांची मुलगी पण तिथे वकील म्हणून नुकतीच डिग्री करून आली होती. मग आमच्या भेटी व्हायच्या, चर्चा व्हायच्या, आणि ते सावजी साहेबांना मी आदर्श मानायचो, कारण एक अत्यंत विद्वान माणूस. मग मी वेगवेगळ्या विषयावर त्यांच्याशी डोकं लावायचो. वेगळा विदर्भ का पाहिजे, मग वेगळा विदर्भ केला तर काय होईल, मग ते मला सांगायचे, कारण ते वेगळ्या विदर्भाचे गाडे अभ्यासक होते. मग त्यांची मुलगी पण, आमच्या गप्पा व्हायच्या, चर्चा व्हायची. मग माझ्या उपोषणाच्या दरम्यान ते भेटायला यायचे. वेगळ्या विदर्भाच्या अनेक आंदोलनात त्यांची मुलगी, ते आणि आम्ही एकत्र असायचो. मग त्यांची मुलगी म्हणजे शर्वरी आणि मी, आमची मैत्री झाली दोघांची. आम्ही इंटेलेक्च्युअल गप्पा करायचो की आता सध्या देशात काय सुरू आहे, जगात काय चाललंय, अर्थव्यवस्थेचं काय आहे, हे सगळं गॅट करार काय आहे, डंकेल काय आहे, शरद जोशी काय म्हणतायत, कार्बन क्रेडिट नावाचा विषय शरद जोशींनी आम्हाला शिबिरात शिकवला, मग मी तिला शेअर करायचो. अशा सगळ्या गोष्टींवर आम्ही चर्चा करायचो. मग आमची त्यातून मैत्री झाली. मग त्यातून असं समोर आलं दोघांच्या याच्यातून की मग आपण लग्नच करायला काय हरकत आहे. तर मी म्हटलं, जरा मी घाबरलो. मी म्हटलं हे शक्य नाही होणार, कारण मी खूप, माझा इकॉनॉमिकल क्लास खालचा आहे, तू जरा सुखवस्ती कुटुंबातली आहेस, इथं वयानं तू माझ्यापेक्षा मोठी आहेस, त्यामुळं आपण लग्न वगैरे नाही करू, आपण छान मित्र राहू. तेव्हा ती म्हणाली की नाही, मी ठरवलंय की पराक्रमी माणसाशी लग्न करायचं आहे. मी म्हटलं मी एकटा थोडी पराक्रमी आहे, असे अनेक पराक्रमी आहेत. पण मग त्याच्यातनं हा विनोदाचा भाग आहे. पण मग आमच्या दोघांचं ठरलं, तिने घरी सांगितलं, मी घरी सांगितलं. तिच्या वडिलांनी नकार दिला, माझ्या वडिलांनी नकार दिला. माझ्या वडिलांना वाटायचं की समाजातली एखादी नोकरीवाली मुलगी याला मिळाली तर याचं किमान बाबा हा सोशल वर्क करू शकतो, कारण याचं काही खरं नाही. आणि समाजाच्या बाहेर कसं जायचं, एवढ्या मोठ्या वकिलाची पोरगी करायची म्हणजे मग ते कसं होईल, इंटरकास्ट मॅरेज होईल, असं सगळं ते विचार करत होते. मग आम्ही थांबलो.
बरं. आम्ही म्हटलं जेव्हा हे होकार देतील घरचे तेव्हा बघू. मग त्यात काही वर्ष गेली आमची. पण शर्वरी ठाम होती की मला लग्न रविकांत सोबत करायचं आहे. आणि फायनली मग काही दिवसांनी तिच्या घरच्यांनी होकार दिला की ठीक आहे, आता तुम्ही सज्ञान आहात, दोघे ठरवलेलंच आहे. आणि तिच्या वडिलाला वाटायचं की याच्यावर केसेस भरमसाठ आहे, हा कमवत काहीच नाही. आणि कोणत्याही मुलीच्या वडिलांना असं वाटणं गैर नाही. बरोबर. आपली मुलगी सिक्युअर असली पाहिजे, समाधानी असली पाहिजे. आणि मलाही तसं वाटायचं की ते काही गैर नाही, ते मुलीचा बाप म्हणून बरोबर आहे. फायनली त्यांनी तिला काही वर्षानंतर परवानगी दिली. माझ्या घरच्यांना वाटलं लग्नच करणार नाही हा, त्याच्यापेक्षा ठीक आहे बाबा, करतोय तर काही हरकत नाही, पण मग तुम्ही करताय तर ते निभावलं गेलं पाहिजे, अशी एक भूमिका त्यांची होती. फायनली आम्ही भगतसिंगाच्या फोटोला हार टाकून लग्न केलं. तेव्हा म्हणजे आमचं लग्न खूप कमी लोकांमध्ये झालं. पण मग ते जेव्हा मीडियाला माहीत झालं तेव्हा मीडियाने त्याच्या स्टोरी केल्या. आंदोलनात फुललेलं प्रेम आणि प्रेमातून लग्नाचं आंदोलन. काही ठिकाणी अशी स्टोरी होती, काही पेपरला असं होतं की अजब प्रेम की गजब कहाणी, कोर्टाची पायरी चढली लग्नाची वेडी पडली, असं ते सगळ्यांना बुलढाणा जिल्ह्यात माहीत झालं सगळीकडे. आणि मग आम्ही छान दोघं व्यवस्थितपणे आमचा संसार सुरू आहे. लग्नाच्या वेळी आमच्या काही कमिटमेंट होत्या. मी म्हटलं मी पैसे कमावणार नाही, घर तुला चालवावं लागेल, लेकरा बाळांचं तुला पाहावं लागेल. बायकोनी सांगितलं सगळं घर मी चालवीन. काही अटी शर्ती ठेवून आम्ही लग्न केलं होतं. तर त्या गोष्टीला शर्वरी आजही तीच वकिली करते. तिची वकिली एकदम टॉपला आहे. इथिकल आणि मेरिटच्या प्रॅक्टिसमध्ये ती नंबर 1ला आहे शर्वरी. तुमच्या सगळ्या केसेस आता घरच्या घरी? माझ्या तर आहेच घरच्या घरी, पण ओव्हरऑल तिच्याकडे क्रिमिनल, सिव्हिल आणि अँटी करप्शनचे खूप मॅटर्स आहेत. आणि ती वकिली करते पूर्ण वेळ, ती घर चालवते. मी महाराष्ट्रभर बोंबलत फिरतो शेतकरी चळवळीच्या माध्यमातून. आणि हे सांगताना मला अजिबात कमीपणा वाटत नाही. आणि मुलांचं पण ती बघते. मी अजूनपर्यंत मुलांच्या शाळेत गेलो नाही, पालक मिटिंगला नाही, कुठेच नाही. सगळं शर्वरी करते. आणि तिने मला शेतकऱ्याचं काम करण्यासाठी पूर्ण मोकळीक दिलेली आहे. आणि आमचा संसार छान सुरू आहे. काल परवा मी तुमची एक पोस्ट पण पाहिली, तुमच्या मुलीचा वाढदिवस होता, तर तुम्ही सविस्तरपणे लिहिलेलं की तिच्या जन्माच्या वेळी तुम्ही एका आंदोलनात होता. तर तो काय प्रसंग होता नेमका? नाही, 2011 साली पंढरपूर ते बारामती अशी पदयात्रा उसासाठी काढली होती. म्हणजे मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा तेव्हा अध्यक्ष होतो, युवा आघाडीचा महाराष्ट्राचा. सदाभाऊ प्रदेशाध्यक्ष होते आणि संस्थापक राजू शेट्टी होते. तेव्हा जयसिंगपूरच्या ऊस परिषदेमध्ये राजू शेट्टीने अचानक घोषणा केली की मी परवा दिवशीपासून पंढरपूर ते बारामती पायी चालणार आहे. हे नियोजन कोणी करायचं? ऑफकोर्स नियोजनाची जबाबदारी माझ्यावर असायची, कारण पडद्यामागून हे सगळं नियोजन आम्हाला करावं लागायचं. मग त्या पंढरपूर बारामती पदयात्रेतली मुक्काम ठरवणं, सभांचे ठिकाणं ठरवणं, बारामतीतल्या प्रत्येक गावांमध्ये जनजागृती करून लोकांना उठवणं पेटवणं, हे काम माझ्याकडे होतं. हे सगळं मी मॅनेजमेंट करायचो. आणि एक दिवस नीरा वागज नावाचं गाव आहे बारामतीमध्ये, त्या गावात माझी सभा सुरू होती. तिथल्या एका पैलवानाने, म्हणजे तेव्हा राष्ट्रवादीचे ते होते, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होत्या, त्यांनी चॅलेंज दिलं होतं की राजू शेट्टीनी आणि स्वाभिमानीच्या नेत्यांनी येऊन दाखवावं बारामतीमध्ये, हिंमत असेल तर. मग खूप आमच्या तणावाचं वातावरण तयार झालं. मग त्या पहिलवानाने चॅलेंज दिलं नेत्यांनी, म्हणून त्याच्याच गावात माझी सभा ठरवली. मी आलोय तुमच्या गावात आणि काय करतोय करून घ्या, अशा टाईपमध्ये. माझी सभा चालू असताना माझ्या फोनवर फोन आला गावाकडनं की तुम्हाला मुलगी झाली आहे आणि तुमच्या बायकोची तब्येत जरा जास्त आहे. तर हा फोन रंजन काका तावरेंनी उचलला बारामतीच्या. रंजन काका तेव्हा शरद दूध डेअरीचे चेअरमन होते. माझं भाषण चालू असतानाच रंजन काकाने माझं भाषण थांबवलं आणि सांगितलं की टाळ्या वाजवा, रविकांत तुपकरांना मुलगी झाली, आनंदाची बाब आहे. आणि तिकडे मुलीचा जन्म होत असताना हा माणूस आपल्यासाठी लढतोय. तर मुलीचा चेहरा मी महिन्याभराने बघितला, कारण ऊसाचं आंदोलन सक्सेस झाल्याशिवाय गावाकडे जायचं नाही. माझे मित्र मला म्हणायचे तू गावाकडे आहे, तुझ्या बायकोची तब्येत जास्त आहे, तुला शोभतं का? त्यात आमचं इंटरकास्ट, बरोबर, त्यामुळे तुमचं तुम्ही बघून घ्या, अशा टाईपमध्ये. तर माझा मित्रपरिवार सगळा तिथे होता, डॉक्टर मंडळी सगळी तिथे होती. तर शर्वरीनी पण मला म्हटलं नाही की तू इथे का आला नाही माझ्या डिलिव्हरीच्या वेळेला. आणि मला थोडा डायलेमा झाला. तेव्हा मी विचार केला की भगतसिंगांनी काय केलं असतं अशी जर वेळ आली असती तर. योद्धा हा कधीही मैदान सोडत नसतो, जिंकणं हरणं होईपर्यंत मैदान सोडायचं नसतं. त्यामुळे उसाचं आंदोलन यशस्वी झाल्यावरच मी माझ्या मुलीचा चेहरा प्रत्यक्ष बघितला आणि तसा वर्तमानपत्रात बघितला.
अरे बाप. वर्तमानपत्रात बातमी आली ना आमच्याकडे देशोन्नतीला, की रविकांत तुपकरांना कन्यारत्न प्राप्त. आणि मग तो व्हॉट्सअप पण आलेलं नव्हतं. मग ते काय सगळं असं ते आहे, ते काय आपण वेगळं केलं असं नाही, पण आपल्या जगण्याचे काही तत्व आहेत तर त्या तत्वाने आपण जगतो. आणि दुसराही मुलगा मला झाला त्यावेळेला पण पदयात्राच होती. पुणे ते मुंबई आत्मक्लेश पदयात्रा 2017ला कर्जमाफीसाठी आम्ही काढली होती. पायी 50,000 शेतकरी पायी चालत होते. आणि त्यावेळेला मला मुलगा झाला, तेव्हा पण अशीच बातमी आली की तुम्हाला मुलगा झाला. तेव्हा पण मी मुलाचा चेहरा सगळं आंदोलन झाल्यावर खूप दिवसानंतर बघितलं प्रत्यक्ष जाऊन. तेव्हा पण मी डिलिव्हरीच्या वेळेस हजर नव्हतो. पण बायकोची साधी तक्रार नाही की तू माझ्या डिलिव्हरीच्या वेळेस का नाही, किंवा इथं हजर पाहिजे होता वगैरे वगैरे नाही. तिला माहित आहे की हा एका विचाराने झपाटलेला कार्यकर्ता आहे. आणि ती उलट तिने मला की तू कर, तुझं काय अडचण नाही, माझं मी ऍडजस्ट करते. तर तेव्हा पण म्हणजे पहिल्या पदयात्रेत मला मुलगी झाली, दुसऱ्या पदयात्रेत मला मुलगा झाला, तिसरी पदयात्रा आम्ही काढली नाही. आता छान सुरू आहे. ठीक आहे, घरचे मोठे तर समजून घेतात, पण तरी लहानांचा थोडासा हट्ट असतो, विशेष करून वेळ देण्याच्या बाबतीत वडिलांनी तर असतो. तर हे कसं काय बोलतात मुलं, काय मागणी करतात की घरी थांबलं पाहिजे आणि तुम्ही भेटलं पाहिजे? नाही, आता मुलांचं कसं आहे, माझ्या आंदोलनातच त्यांचा जन्म झालेला आहे. त्यामुळं त्यांना आम्ही सांगितलं की तुमच्या जन्माच्या वेळेसच आम्ही हजर नव्हतो. त्यामुळे त्यांना हे माहित आहे की आपले बाबा राज्यभर फिरत राहतात, 2-2, 4-4, 6-6 महिने घराकडे येत नाही. आणि त्यांना आम्ही जसे जसे मोठे होतात तशी कल्पना दिली आहे की आपलं लाईफ हे डेडिकेट टू पीपल, म्हणजे लोकांसाठी आपलं लाईफ आपण समर्पित केलेलं आहे. त्यामुळे संसार, घर, परिवार हे आपल्याला नाहीये. त्यांना वाटतं की इतरांच्या म्हणजे इतर मित्रमैत्रिणींच्या बाबांसारखे आपले बाबा पण वाढदिवसाला असले पाहिजे, त्यांनी पण आपल्याला वेळ दिला पाहिजे. पण तसं होत नाही माझ्याकडनं, आणि तो गिल्ट माझ्या मनामध्ये कायम आहे. म्हणजे मला वाटतं की आपल्यामुळे आपल्या मुलांवर अन्याय होतो. पण आता जो मैदानात लढण्याचा धर्म निवडलेला आहे तो पहिले आणि हा नंतर. समजून घेतात मुलं, पण मग वाटतं त्यांना कधी कधी असं, पण ते काही हट्ट धरत नाहीत माझ्याकडं. त्यामुळं मी मुलीला या वाढदिवसाला पत्र लिहिलं की बाळा, तू किती म्हणजे पटकन मोठी झालीस, कळलं पण नाही, आणि तू मला समजून घेते, हेच तुझं मोठेपण आहे. तर मुलांवर मात्र अन्याय होतो. मी मुलांच्या पालक मिटिंगला गेलो नाही कधी, मला त्यांचे सेक्शन माहित नाही. बरं. 9वीत शिकते पण कोणत्या ते काय वर्गाचं नाव माहित नाही, मुलाच्या वर्गाचं नाव माहित नाही. मी कधी शाळेत गेलो नाही, त्यांना दवाखान्यात नेलं नाही, कधी त्यांना ड्रेस आणायला गेलो नाही, कधी त्यांच्याबरोबर शॉपिंगला गेलो नाही, कुठेच नाही. मी जात नाही त्यांच्याबरोबर. म्हणजे मी माझ्या कामामध्ये व्यस्त असतो. आणि ते पोरांना वाटतं कधीतरी. आता या दिवाळीला म्हटलं घरी थांबू, तर लगेच पुण्याचा कार्यक्रम आला. त्याच्यामुळे याही दिवाळीच्याच वेळेस आमची आंदोलन असतात आणि सणाच्या वेळेलाच आमची आंदोलन असतात. त्यामुळे सणावाराला पण घरी नसतो. मी मुलांना सांगितलं की क्रांतिकारकासारखं आपलं काम आहे, त्यामुळे बाबा तुमच्या वाट्याला येणार नाही. तुमच्याच वडिलांची इच्छा होती की तुम्ही डॉक्टर व्हावं, डॉक्टरांची मुलं डॉक्टर होतात बऱ्याचदा, शिक्षकांची मुलं शिक्षक. आता रविकांत तुपकरांच्या मुलांची काय इच्छा आहे पुढं, स्वप्न काय आहे पुढे जाऊन काय होण्याचं? हे बघा, आम्ही काही मुलांना हे बनायचं का ते बनायचं असं प्रेशर नसतं, अभ्यासाचं प्रेशर आम्ही देत नाही. माझं फक्त म्हणणं आहे की समाजातला चांगला माणूस म्हणून तुमची प्रतिमा असली पाहिजे, आणि तुम्ही सोशल असले पाहिजे. अडल्या नडलेल्याला मदत करणे, खरं बोलणे, खोटं बोलणे नाही, आणि सुसंस्कारित माणूस जसा असतो माणूस बना, एवढाच माझा मुलांना सल्ला आहे. तो ते त्यांच्या नशिबानं काय व्हायचं ते ठरवतील, किंवा त्यांना काय बनायचं होतं त्यांच्या स्वातंत्र्याचा प्रश्न आहे, ते ठरवतील. आपल्याला ठरवून नाही चालणार त्यांनी काय बनायचं. फक्त समाजातला उत्कृष्ट चांगला माणूस, संस्कारित, एवढी आपल्याला अपेक्षा आहे. लोकसभा या 2024ची लोकसभा आहे, त्यामध्येच एक ठिकाणी बोलताना तुम्ही 3 भावंडांना दत्तक घेतल्याचा उल्लेख केला होता. तर ते काय करतायत सध्या, तो जो विषय? एक 15-16 वर्षापूर्वी खिरोडा पूल आहे शेगावजवळ, तिथे एक बस कोसळली होती. त्यामध्ये 19 ते 21 लोक वारले होते. आणि मी सगळ्यांच्या घरी भेटायला गेलो होतो ऍक्सिडेंट झाल्यावर. तर मी मच्छिंद्रखेड नावाचं एक गाव आहे शेगाव तालुक्यामध्ये, तिथे एक दाम्पत्य वारलं होतं, कैलास भारंबे आणि त्यांची मिसेस. त्या कुटुंबात जेव्हा गेलो तेव्हा 3 लहान लहान लेकरं असे बसलेले होते, छोटे छोटे, आणि आजी बेडवर पडलेली होती. मी ते चित्र पाहिल्यावर माझ्या डोळ्यात पाणी आलं. तेव्हा मी गावातल्या लोकांना म्हटलं यांच्यासाठी आपण काय करू शकतो. ते म्हटले काहीतरी करा या परिवारासाठी, हा परिवार उघड्यावर पडलाय. तेव्हा मी क्षणाचाही विलंब न करता म्हटलं या 3 मुलांचा मी बाप व्हायला तयार आहे, तुमची परवानगी आहे का? गावकऱ्यांनी एवढ्या दुःखात टाळ्या वाजवल्या. आणि तेव्हा माझी तेव्हा मग ही 3 मुलं मी दत्तक घेतले. ते मलाच
पप्पा म्हणतात, माझ्या बायकोलाच म्हणजे आई म्हणतात. आणि पहिली मुलगी तेव्हा पहिल्या वर्गात होती. आणि आता ती पब्लिक स्कूलला मी तिला शिकवलं. वैष्णवी तिचं नाव आहे. ती इंजिनिअरिंगच्या 3ऱ्या वर्षाला आहे. वालचंद इंजिनिअरिंग कॉलेज ऑफ सांगली. म्हणजे तिला पुढच्या वर्षी प्लेसमेंट मिळेल आता. तर ती खूप मॅच्युअर आहे आणि मला तिच्याकडून खूप गोष्टी शिकायला मिळतात. म्हणजे माझ्याकडून तिला काय शिकायला मिळतं मला माहित नाही, पण तिच्याकडून मला खूप शिकायला मिळतं. शी इज व्हेरी मॅच्युअर. ती खूप मॅच्युअर आहे. म्हणजे इतकी परिपक्व वागते की तिच्या वागण्याचं मला कौतुक वाटतं. तिची दुसरी एक बहीण आहे, ती फर्स्ट इयरला आहे, आणि एक भाऊ आहे, तो पण सेकंड इयरला आहे. आता पोरं मोठे होत आहेत, त्या मुलांचं सगळं आपण करतो. आणि अजून 2 मुलं आहेत, त्यांचं करून ते पासआउट झाले. हे कुठे आपण सांगत नाही, याची कुठे चर्चा करत नाही, किंवा याचं कुठं मार्केटिंगवाला आपला विषय नाही. हे व्यक्तिगत समाधानासाठी, आनंदासाठी हे काम आपण करतो. 2024ची निवडणूक आता मी उल्लेख केलेला, तुमची पहिली आयुष्यातील निवडणूक ठरली ती लोकसभेची. काय अनुभव होता पहिल्या निवडणुकीचा? एक तर चळवळीत काम करता करता मला 20 वर्ष होऊन गेले, आणि जिल्ह्यातल्या नेत्यांना आमच्यामुळे भरपूर त्रास झाला. प्रस्थापितांच्या विरोधात आमचा संघर्ष असतो. ही लढाईच मुळात प्रस्थापित विरुद्ध विस्थापित आहे. आम्ही विस्थापितांचं नेतृत्व करतो, शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं करतो. त्यामुळे नेते आम्हाला हिनवायचे, वेगवेगळे भ्रष्टाचार यांचे काढले, मोठी मोठी आंदोलनं केली, हे हिनवायचे. त्याला म्हणा एखादी निवडणूक लढून पहा आयुष्यात ग्रामपंचायतची, मग समजेल त्याला. मग मी ठरवलं होतं की ग्रामपंचायत, झेडपी, पंचायत समितीची लढायची नाही. लढायची असलं तर विधानसभा नाही तर लोकसभा. पण लोक काय म्हणतात त्याच्यावर डिपेंड आहे. यावेळची लोकसभा मी लढवली पाहिजे असा लोकांचा आग्रह होता. मला काय मी लढलोच पाहिजे, मी काही झालोच पाहिजे ह्याचं काही मला गरजेचं नाही, कारण मी ते सत्ता लोलूप नाहीये. पण लोकांनी मला एवढा फोर्स केला की तुला लोकसभेत उतरायचंच आहे. लोकांच्या आग्रहामुळे मी बुलढाणाची 2024ची लोकसभा अपक्ष लढलो. शहीद भगतसिंगाचा फोटो वर, खाली आपला फोटो. आणि या लोकसभा निवडणुकीमध्ये मला लोकांनी वर्गणी पण दिली. मी लोकांना सांगितलं माझ्याकडे पैसे नाही आहेत, मी सामान्य घरातला फाटका मुलगा आहे. लोकांनी मला वर्गणी पण दिली, भरभरून मदत पण केली, आणि 4 विधानसभेत मला लीड मिळाला, आणि 2 विधानसभेत माझा पराभव झाला, खामगाव आणि जळगावच्यामुळे. 2.5 लाख मतांचं दान माझ्या झोळीमध्ये लोकांनी टाकलं, आणि थोड्या फरकाने माझा पराभव झाला. एका बाजूला महायुती, एका बाजूला महाविकास आघाडी, आणि तगडी फाईट या दोघांना पण मी दिली. आणि तुम्हाला सांगतो, म्हणजे थोडंसं मला पैसे नसल्यामुळे माझी फजिती झाली, कारण निवडून येणाऱ्या उमेदवार प्रतापराव जाधवांनी 100 कोटीच्या पुढे खर्च केला, आणि आमच्या अख्ख्या निवडणुकीचा खर्च 1 कोटी रुपये पण नाहीये. तर लोकांनी भरभरून मदत केली, खूप प्रेम केलं. प्रचाराच्या काळात लोकांनी मला पायी चालू दिलं नाही, खांद्यावरच घेतलं. पोरांची स्पर्धा लागायची की मी घेणार खांद्यावर, मी घेणार खांद्यावर. एकही पाऊल मला मत मागायला पायी चालू दिलं नाही, खांद्यावरच सगळ्या ठिकाणी. आणि जे लोकांचं प्रेम मिळालं, म्हणजे हे प्रेम, या प्रेमाच्या ऋणातून मी कधीच मुक्त होऊ शकत नाही. माझ्या कातड्याचे जोडे करून जरी मी घातले तरी मी शेतकऱ्यांच्या प्रेमातून उतरा होऊ शकत नाही. एवढं प्रेम माझ्या वाट्याला आलं. आमदार खासदार होणं सोपं आहे, ते काही म्हणे लाचारी उत्कृष्ट करता आली आणि एखाद्या पक्षात मी आजही गेलो तर आजही आमदार होऊ शकतो, ती काही मोठी गोष्ट माझ्यासाठी नाहीये. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मागच्या दारानं कधी पण एंट्री मिळेल. पण ज्या शेतकऱ्यांनी माझ्यावर एवढं प्रेम केलं, त्या शेतकऱ्यांच्या बरोबर आपल्याला आयुष्यभर राहायचं आहे, हा निर्णय मी घेतलेला आहे. हे करताना प्रचंड त्रास होतो प्रस्थापितांचा. आता माझ्या जिल्हाध्यक्षाला 9 जिल्ह्यातून तडीपार केलं. का? तर लोकसभेत तगडी फाईट दिली म्हणून. प्रचंड त्रास आहे. खोटे गुन्हे तर माझ्यावर तर एवढे शेकडो गुन्हे आहेत, त्यातले 50% 70% गुन्हे खोटेच आहेत. आमच्यावर लाठीचार्ज करणं, खोटे गुन्हे दाखल करणं, पोलिसांना सत्तेचा गैरवापर करून त्या ठिकाणी दबाव टाकणं, हे सगळ्या गोष्टी होतात. पण त्याला काय आम्ही भीक घालत नाही. बचेंगे तो और लढेंगे, लढेंगे और जीतेंगे. लोकसभा म्हणली की एवढा मोठा मतदारसंघ असतो, हेलिकॉप्टर शिवाय मोठे नेते तर फिरत नाहीत. मग अशात तुम्ही जसं सांगितलं की लोकांनी खाली जमिनीवर चालूनच दिलं नाही, एवढं प्रेम लोकांनी दिलं, काय नेमकी जादू काय केली होती? काहीच नाही केलं मी, वेगळं काही केलं नाही. फक्त मी एक केलं, मी 22 वर्षाच्या चळवळीच्या काळामध्ये मी प्रामाणिक राहिलो. मी 1 रुपया पण कोणाकडनं चुकीच्या मार्गाने कमावला नाही. मी कोणाशी खोटं बोललो नाही, मी कोणाला फसवलं नाही, मी लबाडी केली नाही. लढताना प्रामाणिकपणे लढलो. कधी मला यश मिळालं असेल, कधी मिळालं नसेल, म्हणून निराश झालो नाही. अनेक वेळा आम्हाला तुरुंगवाऱ्या कराव्या लागल्या, पोलिसाचा मार खावा लागला, पण म्हणून आम्ही काही थांबलो नाही. आणि माझ्या जिल्ह्यातल्या लोकांचा एवढा विश्वास आमच्यावर आहे की हा आपल्यासाठी लढणारा प्रामाणिक पोरगा आहे. मला सांगा, आता या स्टुडिओमध्ये सगळीकडून अंधार केला आणि जर तुम्ही पंथी हातात धरली तर इथं उपस्थित असणारे सगळे लोक पंथीच्या दिशेने पाहतील ना. मग आता राजकारणामध्ये भ्रष्टाचाराचा काळोख आहे, अशा याच्यामध्ये
रविकांत तुपकर सारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी जर इमानदारीची पंथी ठेवून जर मी प्रवास करत राहिलो, एक ना एक दिवस लोक माझ्या दिशेने येतील, हे मानणारा मी कार्यकर्ता आहे. फक्त इमानदारीच्या भरोशावर हे एवढे सगळे लोक माझ्यावर प्रेम करतात. वोट चोरीचा एक मुद्दा आता सुरू आहे, राहुल गांधी पण उचलून धरतायत. तुम्ही पण त्यावेळेस उल्लेख केलेला की मतदानाचा टक्का अचानक त्या निवडणुकीत वाढलेला, काय विषय होता तो? असं आहे की लोकसभेची निवडणूक झाल्यावर दुसऱ्या दिवशी मी कलेक्टरला पत्र दिलं की संध्याकाळी अचानक मतदानाची टक्केवारी वाढली कशी. त्यांनी मला अजून उत्तर दिलं नाही त्याचं, पण मला संशय आहे की हे इलेक्ट्रॉनिक मशीन आहे. हो, आता काही करता येतं, तंत्रज्ञान खूप पुढे गेलं. म्हणजे संध्याकाळपर्यंत मतदान इतकं टक्के झालं आणि अचानक संध्याकाळी 1 तासामध्ये 15% मतदान कसं काय वाढलं? कुठून आलं एवढं सगळं मतदान? संशय आहे मला त्या गोष्टीवर, म्हणून मी पत्र दिले, तक्रार केली. पण आता कसं आहे, सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, पण आपल्याला लढण्याचा प्रयत्न करायचा असतो, तो आम्ही करतो. तुमच्या आंदोलनाची स्टाईल बघितली ना, प्रत्येक वेळी काहीतरी नवीन करता, मग ते लक्ष वेधून घेण्यासाठी करता का त्याच्या मागची नेमकी थॉट प्रोसेस काय असते? म्हणजे कधी अर्धनग्न आंदोलन, कधी स्वतःला गाडूनच घ्यायचं, अशा पद्धतीने वेगवेगळं काय नेमकी ह्याच्या मागची थॉट प्रोसेस काय असते? या कल्पना सुचतात कुठून? नाही ना, असं आहे की एकतर आंदोलनं ही लक्ष वेधण्यासाठी करायची असतात सरकारचं. म्हणजे काय आहे, एखादं लेकरू रडल्याशिवाय त्याची माय त्याला दूध पाजते का? लेकरू रडल्यावरच तिला कळतं की त्याला भूक लागलेला फीड करायचं आहे. घरामध्ये पण लहान लेकराला जर एखादी गोष्ट तुम्ही आणून दिली नाही तर ते जेवत नाही किंवा रुसून बसतं. तर हे आंदोलनच आहे. सरकारचं शेतकरी या घटकाकडे लक्ष वेधलं गेलं पाहिजे, एखाद्या मागणीकडे लक्ष वेधलं पाहिजे. म्हणून अभिनव आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचं लक्ष आपल्याकडे जाईल शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे, हा त्याच्या पाठीमागचा हेतू असतो. आणि मी तसं विचारणं खूप कल्पक आहे. त्यामुळे मी अभिनव आंदोलन करण्यामध्ये मला फार इंटरेस्ट आहे. माझं म्हणणं एवढंच आहे की या माध्यमातून तरी सरकार आमच्याकडे लक्ष देईल, म्हणून मी अभिनव आंदोलन करतो. मला त्याची सवय, मी ती टीआरपी साठी अजिबात करत नाही. टीआरपी साठी केली असेल तर मी तेच करत राहिलो असतो. माझ्यासोबत जनाधार आहे. दरवर्षी 50,000 शेतकऱ्यांचा मोर्चा आम्ही बुलढाण्यात काढतो न खर्च करता. असेच लोक येत नाही आमच्या मोर्चाला. आता तो यावर्षी पण काढायचा होता, पण आचारसंहिता लागली, त्यामुळे यावर्षी तो मोर्चा काढता येणार नाही. कारण मागच्या वर्षी पण विधानसभेची आचारसंहिता होती, नोव्हेंबरमध्ये आंदोलन सुरू होत असतं आमचं. यावर्षी पण नोव्हेंबरमध्ये आचारसंहिता आली, त्यामुळे यावर्षी मोर्चा काढता येणार नाही. पण आमच्या परिणाम जेवढं जसं लढता येईल तसं लढण्याचा प्रयत्न करू. 2021ला तुम्ही आंदोलन केलं, अन्नत्याग आंदोलन केलं, त्यावेळी सगळ्यात उच्चांकी दर मिळालेला सोयाबीनला. मग पण परत तो दर कमी होतो, मग दरवर्षी परत तेच करत बसायचं काय? नेमकं काय झालंय, मुळामध्ये सोयाबीन कापसाचा मुद्दा घेऊन मी ते अन्नत्याग आंदोलन केलं होतं. त्यावेळेला आम्ही दिल्लीपर्यंत गेलो, वाणिज्य मंत्र्यांना भेटलो, कृषी मंत्र्यांना भेटलो, सगळ्यांना भेटलो. आणि सोयाबीन पासून निघणारी जी सोयापेंड आहे ती निर्यात करा परदेशामध्ये, मग सोयाबीनचे भाव वाढतील अशी आमची मागणी होती. आणि 23 लाख मेट्रिक टन सोयापेंड निर्यात झाली परदेशामध्ये, म्हणून त्या वर्षी सोयाबीनला 7-8 हजारापर्यंत भाव जाऊ शकला. त्याच्यानंतर सोयाबीन निर्यात झालीच नाही आपल्या देशातून, म्हणून भाव वाढले नाही. सोयाबीनचा भाव तेलावर कमी आणि सोयाबीनच्या डीओसीवर अवलंबून असतो. मग 1 किलो सोयाबीन जेव्हा तुम्ही क्रश करता, घाण्यामध्ये टाकता, तेव्हा त्याच्यातून 18% तेल निघतं आणि 82% डीओसी निघते. डीओसीला मराठीमध्ये सोयापेंड म्हणतात. या सोयापेंडीचा उपयोग फिशरी आणि पोल्ट्रीचं खाद्य म्हणून केला जातो, कोंबड्यांचं. आता असं आहे की आपल्या देशामध्ये 100 ते 125 लाख मेट्रिक टन सोयाबीन तयार होतं. आणि समजा 100 ते 125 लाख मेट्रिक टन सोयाबीन तयार झालं तर त्यातलं 65 लाख मेट्रिक टन सोयापेंड चं कंझम्पशन आपल्या देशामध्ये आहे, तेवढी लागते. उरलेली सोयापेंड जी आहे 20-25 लाख मेट्रिक टन, ती तुम्ही निर्यात करा, बरोबर सोयाबीनचा भाव वाढेल. आणि तेलावरचं आयात शुल्क 40-50% नाही, तेल आयात करू नका आणि सोयाबीन निर्यात करा. सोयाबीनचा भाव 7-8-10 हजारापर्यंत गेल्याशिवाय राहत नाही, हे त्याच्या पाठीमागचं अर्थशास्त्र आहे. पण दुर्दैव असं आहे की पोल्ट्रीची लॉबी त्यांना फीड स्वस्तात मिळण्यासाठी सरकारवर प्रेशर तयार करते, हे सरकारला पैसे पुरवतात. तेलाची लॉबी सरकारला पैसे पुरवते आणि बरोबर हे सोयाबीनचे दर पाडतात, हे त्याच्या पाठीमागचं अर्थकारण आहे. आणि दुर्दैवाने आमची शेतकऱ्यांची पाहिजे त्या प्रमाणामध्ये एकजूट नाही, म्हणून तेवढं प्रेशर आम्ही दिल्लीमध्ये तयार करू शकत नाही. आणि दुर्दैव असं आहे की जे निवडून गेलेले खासदार आहे त्यातले बोटावर मोजणे इतके जर का सोडले 1-2 जण, तर कुणी शेतकऱ्याच्या प्रश्नावर तिथं बोलत नाही, हे आमचं शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे. 2022चं पण तुमचं एक ते आत्मदहनाचं आंदोलन होतं, ते पण गाजलं. काय विषय होता तो सगळा, आणि तुम्ही अशी जीवावर बेतणारी आंदोलन का करताय? नाही, बघा, मला आहे ना, मला एखाद्या गोष्टीचा मनातून राग आला की मी अजिबात जीवाची पर्वा करत नाही. ते आतून यायला लागतं, मी ते वरवर काही करत नाही. मला माझ्या डोक्यात तिडीक जर गेली, प्रचंड संताप मला आला एखाद्या गोष्टीचा, हे करून पण होत नाही,
तेव्हा मग मी टोकाचा निर्णय घेतो. आता ते तुम्ही 2022चं जे आंदोलन म्हणताय, तेव्हा आम्ही पीक विम्यासाठी आमचं भांडण सुरू होतं. पीक विमा कंपनी पैसेच द्यायला तयार नव्हती. त्यांनी मॅटर डिस्प्यूट केलं होतं. डिस्प्यूट म्हणजे कोर्ट मॅटर करणे. कंपनी म्हणायची आम्ही आता देऊ शकत नाही आणि आम्ही सरकारकडे मागणी करत होतो की त्यांच्याकडून आम्हाला पैसे घेऊन द्या. मग आता देऊ, मग देऊ, आता देऊ, मग देऊ. मग मी इतके आंदोलनं केली की शेवटी मला कंटाळा आला की आता काय करू. शेवटचा पर्याय मी काढला आत्मदहनाचा, की मी स्वतःला जाळून घेतो मग आता. मग मी आत्मदहनाचा इशारा दिल्यावर पोलिसांनी प्रचंड बंदोबस्त टाईट केला. पूर्ण बुलढाणा शहराला वेढा घातला आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये रविकांत तुपकर बुलढाणा शहरात आला नाही पाहिजे असा चंग पोलिसांनी बांधला. पण त्यावेळेला आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा वापरला आणि मी म्हटलं की आपल्याला पकडणार कोण आहे. मग मीच मनात म्हटलं की पोलीस. म्हटलं आपण जर त्याच कपड्यात गेलो तर मग खाकी कपड्यात गेलो तर काय अडचण आहे. मग मी पोलिसासारखा ड्रेस घातला, पोलिसाचा नाही, पोलिसासारखा घातला आणि दाढी काढली, हे सगळं धागा हातातला काढला, कडं काढून टाकलं आणि बिलकुल दंडा बिंडा घेऊन एका मोटरसायकलवर बसून गेलो. एका पोलिसाने माझ्या समोरच्या सहकार्याला विचारलं, अरे मेजर ड्युटी किधर आहे. मी म्हटलं मेरी ड्युटी उधर आहे. दाढी बिडी काढल्यामुळे मला ओळखू आलो नाही आणि मी अंगावर डिझेल घेतलं. अहो तुम्हाला सांगतो, एवढे शेतकरी आले आणि प्रतापराव जाधवांना असं वाटायचं मी लोकसभा लढणार आहे. त्यांनी पोलिसांना सांगून माझ्यावर लाठीचार्ज करायला लावला. आम्ही जेलमध्ये होतो 7 दिवस अकोल्याच्या, पण आम्ही हटलो नाही मागं. खूप केसेस भरल्या आमच्यावर, पण आम्ही जेलमध्ये जात होतो आणि इकडे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पडत होते. त्याचा आनंद आहे. ठीक आहे, केसेस होतील, तुरुंगात जाऊ, लाठ्या काट्या खाऊ, पण गावगाड्यातल्या सामान्य शेतकऱ्याच्या खिशात जर 4 पैसे पडणार असतील तर मी किती वेळात जेलमध्ये जायला तयार आहे, प्रसंगी मी फासावर सुद्धा जायला तयार. तुम्ही आता सांगत होता की तुम्ही गनिमी कावा करून गेला म्हणताय, नंतरून गेला पण आंदोलनाला त्या. मग तोपर्यंत कुणी आंदोलन, चेहराच आंदोलनाचा पुढे नव्हता तर आंदोलन चालू कसं होतं ते? नाही, मी सांगितलं होतं लोकांना की मी बुलढाणा शहरामध्ये येणार आहे या वेळेमध्ये. त्याच्यामुळे शेतकरी माझी वाट पाहत होते ना, की काय झालं तरी याच्या जीवाला काही झालं नाही पाहिजे. मागणी तर पूर्ण झाली पाहिजे, पण याच्या जीवाला काही नाही झालं पाहिजे, अशी लोकांची मागणी होती. आणि लोक जमा झाले ना आमच्याकडे. काय आता आम्हाला वेगळी कष्ट करावं लागत नाही लोक जमा करायला. नुसतं निरोप दिला तरी लोक भराभरा येतात आमच्याकडे. आणि एवढा विश्वास लोकांचा तयार झालाय आमच्यावर की आम्ही कुठलंही आंदोलन पुकारलं तर लोक स्वतःच्या खर्चानं गाड्या भरून येतात आमच्याकडे, कुठेही महाराष्ट्रात कोणत्याही कोपऱ्यामध्ये. मुंबईला हजारो लोक घेऊन गेलो आम्ही अनेक वेळा, नागपूरला घेऊन गेलो. जवळपास 4 वर्ष झालं, 2021, 22, 23, 24 वेगवेगळे आंदोलन, तुम्ही मोठी आंदोलनं शेतकऱ्यांची उभा करताय. फलित काय ती याची, नेमकी काय मिळवताय तुम्ही सरकारकडून, व्यवस्थेकडून? हे बघा, प्रत्येक आंदोलनामध्ये यश मिळतंच असं नाहीये. एखाद्या आंदोलनामध्ये यश मिळतं, एखाद्या आंदोलनात मिळत नाही, किंवा कमी मिळतं, जास्त मिळतं, असं होत असतं. म्हणून काही आंदोलन करायचे आम्ही थांबत नाही. आता अलीकडच्या 4-5 वर्षामध्ये एकदा आम्ही अरबी समुद्रामध्ये जलसमाधी घ्यायला गेलो 5,000 लोक घेऊन. तेव्हा काही गोष्टी आम्ही सरकारकडनं नुकसान भरपाई करून घेतली. तेव्हा नुकसान भरपाई बुलढाणा जिल्ह्यासाठी वाढवून घेतली आम्ही 104 कोटी रुपयाची. त्याच्यामध्ये दुसऱ्या बाजूला एकदा आम्ही मंत्रालयाचा ताबा घ्यायला गेलो, तेव्हा आम्ही पीक विमा मिळवून घेतला शेतकऱ्यांसाठी. एकदा आम्ही असंच मुंबईला आंदोलन करायला गेलो, तेव्हा आम्ही सोयाबीन कापसाच्या भावाचा विषय जो होता सोयाबीन निर्यातीचा, तो मार्गी लावून घेतला मुंबईत दिल्लीला जाऊन. एकदा आम्ही नागपूरच्या अधिवेशनामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला 4-5 हजार लोक घेऊन, तेव्हा पण आम्ही नुकसान भरपाई आणि पीक विम्याचा विषय मार्गी लावून घेतला. आमच्यावर लाठीचार्ज झाला, तेव्हा आम्ही पीक विमा मिळवून दिला शेतकऱ्यांना. सगळ्यात जास्त पीक विमा मिळवणारा आमचा जिल्हा आहे. तो फक्त चळवळीच्या दबावामुळे आहे. एक चळवळीच्या दबावामुळे विमा कंपनीवर दबाव राहतो, प्रशासनावर दबाव राहतो. आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये तुम्ही कुठेही जरी गेले तरी चळवळीचा जो आपला हा बिल्ला लावून जर कोणी गेलं तर त्याला बसायला खुर्ची मिळते. बँकांवर आमचा दबाव आहे, कर्ज प्रकरणं ताबडतोब होतात. म्हणजे प्रशासनातली कुठलीही कामं शक्यतोवर थांबत नाही या चळवळीच्या दबावामुळे. आणि अनेक वेळा नुकसान भरपाई पीक विम्याच्या रूपानं कधी भाव मिळवून देण्याच्या हिशोबाने असेल, किंवा इतर कर्जाचे काही प्रश्न असतील, असे अनेक प्रश्न आतापर्यंत आम्ही मार्गी लावतो. कोणत्या ना कोणत्या आंदोलनात काही ना काही यश घेतल्याशिवाय आम्ही थांबत नाही, असा आमचा इतिहास आहे आतापर्यंत. 2017 साली जी कर्जमाफी मिळालेली, त्यावेळेस शेतकऱ्यांचं मोठं आंदोलन राज्यभर उभं राहिलेलं, सर्व शेतकरी नेते पण होते. एक आरोप झालता की जीनची पॅन्ट घालून शेतकऱ्याची पोरं कसं काय, किंवा शेतकरी नेत्यांवर सुद्धा आरोप होतात की एवढ्या मोठ्या गाड्यांमध्ये कसा फिरतात. तुमच्यावर पण आरोप होतो की 40 लाखाच्या गाडीमध्ये तुम्ही फिरता. काय त्याच्यावर? असं आहे की जीन्सची पॅन्ट घालणार नाही शेतकऱ्याचे पोरं, तर मग काय भोगळे फिरतील का ते पुन्हा?
अरे माझं म्हणणं आहे की जीन्सची महागडी महागडी पॅन्ट शेतकऱ्याच्या पोरांजवळ असली पाहिजे. तो 5 स्टार मध्ये जाऊन सोयाबीनचा सौदा करू शकला पाहिजे. आम्ही काय शेतकऱ्याच्या पोरांनी चांगले कपडे घालायचे नाही? आम्ही काय विमानाने फिरायचं नाही? तुम्ही तुमच्या बायकोला घेऊन परदेशात जाता, आम्ही महाबळेश्वरला तर गेलो पाहिजे. असं असं थोडंच असतं काय? शेतकऱ्यांनी गरीबच राहिलं पाहिजे. शेतकऱ्यांनी फाटकेच कपडे घातले पाहिजे. असलं कुठल्या ग्रंथात लिहिलंय का? अजिबात नाही. आणि माझ्यावर आरोप करणारे जे माझे विरोधक आहेत, 40 लाखाच्या गाडीत फिरतो. 40 लाखाच्या गाडीत नाही फिरत मी. माझ्याकडे स्वतःची गाडीच नव्हती. बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी, विशेषतः शहरातल्या पत्रकारांनी पुढाकार घेऊन लोकवर्गणी करून मला 32 लाखाची इनोव्हा गाडी गिफ्ट केली आहे. आता 3.5 वर्षापूर्वी माझा कृतज्ञता सोहळा घेतला बुलढाणेकरांनी. 5,000 लोकांच्या उपस्थितीमध्ये मला ही गाडी दिली. इनोव्हा दिली 32 लाखाची आणि 5 लाख रुपये डिझेलला चिखलीच्या मित्रमंडळाने मला दिले. बरं. लोकांना काय माहिती आहे? आरोप करणाऱ्यांना काय? आणि 40 लाखाच्या गाडीत शेतकऱ्याचा पोरगा 1 कोटीच्या गाडीत फिरला पाहिजे. काय अडचण आहे? जर त्याच्या इमानदारीचा असेल तर अडचण काय? म्हणजे सगळ्या राजकारण्यांनी करोडो रुपयाच्या गाड्यांमध्ये फिरावं आणि शेतकऱ्याच्या पोरांनी मात्र सायकल घेऊन फिरावं, असं कोणत्या ग्रंथात लिहिलंय? माझं तर म्हणणं आहे की शेतकऱ्याचा पोरगा सातत्यानं विमानात फिरला पाहिजे आणि त्याच्या सोयाबीनचा भाव त्यांनी 5 स्टार मध्ये बसून ठरवला पाहिजे. रवी भाऊ, आता नुकतंच झालेल्या आंदोलनावर येऊया, की सगळे शेतकरी नेते एकत्र आले आणि चांगल्या पद्धतीने सरकारवर दबाव टाकण्यात पण यश आलं. पण परत एकदा युद्धात जिंकले पण तहात हारले, असं झालं का? हे असं नाहीये. मी पहिले पण तुम्हाला सांगितलं, आताही सांगतो. प्रत्येक आंदोलनामध्ये यश मिळेलच असं नाहीये. कधी 100% यश मिळेल, कधी 50% मिळेल, कधी 25% मिळेल. कधी-कधी ते आंदोलन फक्त लक्ष वेधण्यासाठी होईल, असं पण असतं. इंग्रजाला जायला 150 वर्ष लागले होते हो. पहिल्याच आंदोलनात थोडी चले जाओ इंग्रज म्हटले गेले इंग्रज, असं नाही. अनेक पिढ्या खपल्या. तेव्हा स्वातंत्र्य मिळालं देशाला, लक्षात ठेवा. त्यामुळं नागपूरच्या आंदोलनामध्ये काय झालं, तर पहिलं यश की सगळे शेतकरी नेते एका ठिकाणी आले. मोठ्या संख्येने शेतकरी त्या आंदोलनात उतरले. आता एकच झालं की ती कर्जमुक्तीची जी डेडलाईन आहे ती 30 जून 2026 दिली. ती लोकांची अपेक्षा होती की ती ताबडतोब मिळाली पाहिजे होती. पण सरकार द्यायला तयार नव्हतं. एका बाजूला सरकारबरोबर चर्चेला आम्ही मुंबईला सगळे शेतकरी नेते गेलो सह्याद्रीवर, तर दुसऱ्या बाजूला इकडं पाऊस पडला आंदोलनामध्ये. आंदोलक सैरभैर झाले. 300-400 लोक पण तिथे उरले नाही शेवटच्या दिवशी. मग आंदोलन पुढे न्यायचं कसं? न्यायालयाने रस्ते मोकळे करायला सांगितले. ग्राउंडवर चिखल झाला. सगळे मंगल कार्यालयांमध्ये पोलिसांनी नोटिसा दिल्या यांना ठेवू नका म्हणून. मग लोक सैरभैर झाले ना, 300-400 लोकच राहिले. आंदोलन कसं पुढे न्यायचं? अशा परिस्थितीमध्ये 30 जून 2026 ची डेट सरकारने दिली आणि म्हणजे या वर्षीचे पण कर्जदार थकीत होतील आणि त्यामध्ये बसतील, असा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे. लोकांना आरोप करायला काय, मला सांगा बरं तुम्ही. आता छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाचे बोटं कापून आणली. आता हे ट्रोल करणारे लोक त्यावेळेस असते तर म्हणलं असतं मुंडकं काऊन नाही आणलं मग? असं पण आहे. त्यामुळं मतांतर प्रत्येकाची वेगळी वेगळी आहेत. पण ज्याची जळती त्याला कळती. जो प्रत्यक्ष आंदोलनात होता त्याला सगळी तिथली परिस्थिती माहीत आहे. आणि पुन्हा नव्याने मोठं आंदोलन राज्यामध्ये उभं केलं पाहिजे सोयाबीन कापूसासाठी, ऊसासाठी, असं मला वाटतं. आणि ते करू आम्ही 100%. हा जो सगळा म्हणजे प्रश्न जे विचारले जातात, जेन्युइनली पण लोकांना, शेतकऱ्यांना म्हणून जे प्रश्न पडतात ते बैठकीच्या संदर्भात परत येतात. दरवेळेस ही बैठक म्हणजे जाणून घ्यायचंय म्हणून विचारतोय. आणि शेतकऱ्यांचा पण तो प्रश्न असतो की दरवेळी बैठक जी होती ती बंद दाराआड का होती? जर आंदोलन रस्त्यावर शेतकऱ्यांच्या सोबत उभा राहिले तर ते त्यांच्या समोर का नाही होत? हे मुळामध्ये काय आहे की हे शेतकरी आंदोलन नागपूरमध्ये झाल्यामुळे हे सरकारच्या जिवारी लागले. आणि जातीचं आंदोलन असलं, धर्माचं असलं की सरकार तिथे चर्चेला येतं. पण मातीचं आंदोलन असलं की सरकार चर्चेला येत नाही. आणि तुम्हाला फरक सांगतो, तुम्ही पुणतांब्याचा उल्लेख केला 2017चा. 2017 साली पुणतांब्यावरून जे आंदोलन सुरू झालं आणि मुंबई पुण्याला जाणारा भाजीपाला बंद केला, दूध बंद केलं. त्यावेळी संपावर शेतकरी गेला आणि त्या आंदोलनाने कर्जमाफी दिली. ते आंदोलन व्यापक झालं होतं. आता या आंदोलनाचं केंद्रबिंदू फक्त नागपूर होतं. उर्वरित महाराष्ट्रातून त्याला अपेक्षित पाठिंबा नाही मिळाला ना. जसं की महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातला शेतकरी रस्त्यावर यायला पाहिजे होता, प्रत्येक गावातला शेतकरी रस्त्यावर यायला पाहिजे होता. पण दुर्दैवाने असं झालं नाही. त्यामुळं कदाचित सरकारवर तितकासा दबाव तयार झाला नाही आणि आंदोलनाची कोंडी झाली हे सरकारने ओळखलं, म्हणून सरकार एक पाऊल पुढे आलं नाही, असं झालं. त्याच्यामुळे आता जी परिस्थिती असेल त्या परिस्थितीमध्ये पुढे जावं लागतं. आंदोलनं हजार होऊ शकतात. आंदोलन करणारे लोक जिवंत राहिले पाहिजे, आंदोलनाला पाठिंबा मिळाला पाहिजे. तुम्ही आता ट्रोलिंगचा उल्लेख केला की सोशल मीडियावर ट्रोल केलं जातंय, सर्व शेतकरी नेत्यांबद्दल बोललं जातंय. कधी कधी ते तळमळीने सुद्धा बोललं जातंय की फक्त नावं ठेवायची आहेत म्हणून नाही. तुमच्या व्हिडिओला ज्यात तुम्ही बॅग घेऊन चाललाय सह्याद्री अतिथीगृहावर, तो व्हिडिओ चालवला गेला. तुम्हाला वाटतंय की स्पेसिफिकली ट्रोल केलं गेलं, किंवा आम्हाला सांगा की बॅग मध्ये नेमकं काय होतं?
मला सांगा, ती बैठक होती संध्याकाळी 7 वाजताची. आता 7 वाजताची बैठक उशिरा चालू झाली आणि ती बैठक जर लांबली तर मुक्काम पडू शकतो, म्हणून सगळ्या शेतकरी नेत्यांनी बॅगा घेतल्या होत्या मुक्कामासाठी सोबत आमच्या प्रवासाच्या. तुम्ही 2 दिवस कुठे मुक्कामाला गेले तर बॅग असते ना तुमची सोबत, बट नॅचरल ना ते. आता आम्हाला घ्यायला जी जी गाडी आली, आम्ही विमानाने गेलो सगळे शेतकरी नेते. आमच्या बॅगा सोबत होत्या प्रवासाच्या, त्याच्यामध्ये आमचे एक 2 ड्रेस होते, टूथब्रश, अंडरगार्मेंट्स वगैरे सगळं, टॉवेल बिवेल सगळं सामान होतं. आता ज्या गाडीने आम्हाला तिथं सोडलं ती गाडी तिथं थांबणार नव्हती सह्याद्री अतिथीगृहावर, त्यामुळे त्या बॅगा काढून घेणं आमच्या समोर पर्याय नव्हता. त्या बॅगा काढून घेतल्या आणि सह्याद्री अतिथीगृहावर 2 रूम आमच्यासाठी केलेल्या होत्या सुरुवातीला फ्रेश व्हायला. त्या रूम मध्ये बॅगा टाकल्या, आम्ही फ्रेश झालो. त्यात काय नवीन गोष्ट आहे? आणि असे पैसे आणायला का असे पत्रकारासमोर बॅगा घेऊन जातात कोणी? यार काही बोलायचं. मला म्हणजे ट्रोल करायचं म्हणून कसंही करायचं का? आणि आज प्रश्नांची उत्तरं कुणाला द्यावी लागतात? ज्या सरकारने तारीख लांबची दिली त्यांनी उत्तरं नाही द्यायचे, तर जे उत्तर आम्ही लढले- द्यायची आहे. म्हणजे आंदोलन आम्ही करायचं. केसेस आमच्यावर आता 2,500 लोकांवर केसेस झाल्या गंभीर स्वरूपाच्या नागपूरमध्ये. बरोबर. त्याच्याबद्दल नाही कोणी विचारत काही कसं काय केसेस झाल्या तुमच्यावर. पण प्रवासाची बॅग सोबत दिसली, अहो ती बॅग घेऊन मी मीडियातल्या मित्रांना हात दिला ना बॅग सोबत असताना. प्रत्येक व्हिडिओ मध्ये ते दिसतच होतं मग सगळ्यांसोबत. त्यात काय मोठी गोष्ट आहे? फ्रेश व्हायला मुक्कामाला तुम्ही गेले तर तुमची बॅग प्रवासाची सोबत असणारच आहे. आणि सह्याद्री अतिथीगृहावर भरपूर रूम आहेत वरती, गेस्ट हाऊस आहे ते, त्यामुळे तिथं मुक्काम करतात अनेक नेते मंडळी. तिथं आमच्या मुक्कामाची सोय वेळेवर तिथं केलेली होती. मीडियाशी बोलताना तुम्ही बऱ्याचदा उल्लेख केला, सांगितलं की बैठकीत अशा पद्धतीने खडाजंगी झाली, 2-3 तास चाललं. पण तरी पण पुन्हा एकदा तोच प्रश्न, कारण की शेतकऱ्यांशी निगडीत आहे, त्या प्रश्नाभोवती त्या बैठकीचं खूप महत्व आहे. तर काय झालं बैठकीत? ही बैठक 2 टप्प्यात झाली. पहिली बैठक झाली त्या एका हॉलमध्ये, तर तिथे मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, 5-6 कॅबिनेट मंत्री आणि आम्ही 7-8 शेतकरी नेते. 2-2.5 तास तिथे बैठक झाल्यानंतर सभागृहामध्ये पुन्हा दुसऱ्या जिथं सेक्रेटरी बसले तिथं 15 मिनिटाची बैठक झाली. खडाजंगी झाली. सरकार तारीख द्यायला तयार नव्हतं. आम्ही तारखेवर अडलेले होते सगळे शेतकरी नेते, तारीख द्या, ते नाही म्हणत होते. मग थोडी चिडाचिडी झाली. ते म्हणाले की मुख्यमंत्री म्हणाले मला डिक्टेट नका करू तुम्ही, मी कसं बोलायचं, मी ठरवीन कसं बोलायचं, तुम्ही नका सांगू आम्हाला कसं बोलायचं. मग हे म्हणले की तारीख द्या, असं वगैरे ते झालं. आता ते बैठकीमध्ये होतच असतं ना थोडंफार, त्यामुळे ते काय असं हे नाही. आणि पुन्हा मग सेक्रेटरीसमोर जी बैठक झाली 10-15 मिनिटाची, त्याच्यात काही विषय झाले. आणि 30 जून 2026 ची तारीख आली. बाकी सोयाबीन खरेदीमध्ये, नाफेडमध्ये व्यापारी शेतकऱ्यांचे सातबारे लावून खरेदी करतात हा प्रश्न मी मांडला, त्याच्यावर त्यांनी कडक कारवाई करतो म्हणून सांगितलं. एक मेंढपाळांचा विषय बच्चू भाऊनी मांडला. असे वेगवेगळे विषय सगळ्यांनी मांडले. मग थोडे त्या बैठकीतच अजून आणखी एक विषय गाजला किंवा तिथं चर्चा झाली. तुम्ही त्या मंत्र्याचं नाव नाही सांगितलं, पण आंदोलन सुरू असताना तुम्ही एक उल्लेख केलेला की मंत्र्यांनाच कापून टाका. तर तुम्ही जर म्हणताय की संविधानिक मार्गाने आंदोलन झालं पाहिजे, तर मग ही संविधानिक पद्धत आहे का, असं बोलणं सुद्धा? मला सांगा, रोज दिवसाला 10 ते 12 शेतकरी आत्महत्या करतायत, तेव्हा कुणालाही कणव येत नाही, सरकारलाही लाज वाटत नाही. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आमचा बाप मरतोय, आमच्या मायचं कुंकू पुसल्या जाते, तरी कोणाला त्याची कदर नाही. आणि आम्ही फक्त हाना मारा कापा म्हटलं तर बुडाखाली आग लागते अनेकांच्या. मग संविधानिकतेची भाषा आम्हाला शिकवल्या जाते. अरे आम्ही आंदोलन करता करता आमचं आयुष्य चाललंय, आम्हाला माहिती काय करायचं. ते बोलण्याच्या पाठीमागचं इंटेन्शन समजून घ्या काय येतं. शेतकऱ्यांच्या संतप्त पोरांच्या भावना आम्ही उतरवल्या त्याच्यामध्ये. आणि मी जे बोललो ही शेतकऱ्यांच्या पोरांची भावना आहे. नेपाळ सारखी परिस्थिती महाराष्ट्रात तयार झालं तर नवल वाटू देऊ नका, हे म्हणणं काय गैर आहे. आज नांदेडला एका तहसीलदाराची गाडी फोडली सामान्य शेतकऱ्यानं, परभणीला कलेक्टरची गाडी फोडली, उद्या मंत्र्यांच्या गाड्या फोडल्या तर काय नवल वाटायचं काम आहे? असंतोष आहे लोकांच्या मनामध्ये, जगणं मुश्किल झालंय शेतकऱ्यांना. आज सोयाबीनचा प्रति क्विंटल उत्पादन खर्च 8,000 रुपये आहे आणि बाजारातला भाव 3,500 रुपये. कापसाचा उत्पादन खर्च हा 9,000च्या पुढे आहे आणि मिळणारा भाव 6,500 रुपये, 7,000 रुपये. कसं जगायचं आम्ही? अरे माणूस म्हणून तुम्ही आमचं जगणं मान्य करणार आहे की नाही करणार आहे? माणूस म्हणून आमचं जगणं मान्य करा, अन्यथा तुम्हाला आज महात्मा गांधीच्या मार्गाने आंदोलन करतोय, उद्या भगतसिंगाच्या मार्गाने जाऊ. स्वातंत्र्याच्या काळात पण जहाल मवाळ असे गट होतेच ना आंदोलन स्वातंत्र्यासाठी चळवळ करणार, त्यामुळे आताही तसेच आहेत. शेतकऱ्यांना सारखी सारखी कर्जमाफी का द्यावी लागते? अजितदादा म्हणालेत की सारखं फुकट, सारखं फुकट, 0% व्याजदराने आम्ही कर्ज देतोय तरी ते तुमच्याकडे फेडणं होय नाही, आम्ही फक्त इलेक्शनसाठी म्हणून म्हणलेलो होतो, असं स्पष्टपणे बोलले. ते असं आहे की मुळात शेतकऱ्यांवर कर्ज का झालं याच्या खोल गेलं पाहिजे, मुळाशी गेलं पाहिजे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षामध्ये जी जी सरकार देशामध्ये आली, या सरकारांनी भाव दिला नाही. सोयाबीनला भाव मिळाला नाही, कापसाला भाव मिळाला नाही, ऊसाला भाव मिळाला नाही, कांद्याला भाव मिळाला नाही, शेती पिकांना भाव मिळाला नाही.
त्याच्यामुळं आमच्यावर कर्ज झालं. मी तेच सांगितलं तुम्हाला, सोयाबीनचा 8,000 उत्पादन खर्च, मिळणारा भाव 3,500, कर्ज होणार नाही तर काय होणार आहे? आमच्यावर झालेलं कर्ज हा सरकारच्या अनैतिक धोरणाचा परिणाम आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आमच्यावर कर्ज झालेलं आहे. त्यामुळं कर्जमुक्ती हा आमचा नैतिक अधिकार आहे आणि म्हणून आम्ही अधिकाराने कर्जमुक्ती मागतोय. आम्ही भीक मागत नाही, आम्ही रास्त मागतोय. हे करताना तुम्ही सरकारचं धोरण चुकतं असं म्हणता किंवा पिकाला व्यवस्थित भाव मिळाला तर कर्जमाफी, कर्जमुक्ती करण्याची वेळ येणार नाही. नेमका हा भाव काय आहे? साखरेला किती भाव पाहिजे? मक्याला किती भाव पाहिजे? सोयाबीनला, कापसाला काय नेमके हा भाव भेटला तर सरळ आम्ही सरळ करू? आहे. उत्पादन खर्चावर आधारित 50% नफा हे स्वामीनाथनचं सूत्र आहे. त्याच्यानुसार भाव मिळाला पाहिजे. आता सोयाबीनचा प्रति क्विंटल प्रोडक्शन कॉस्ट जर 8,000 रुपये असेल, तर सोयाबीनला कमीत कमी 10,000 रुपये भाव मिळाला पाहिजे ना. 8,000 रुपये जर पिकवायला लागत असतील प्रति क्विंटल, 3,500 4,000 भाव मिळत असेल तर कसा जगेल तो माणूस? कुठली वस्तू घ्या ना तुम्ही, आता कप घ्या. या कपाची किंमत जर बनवायची 50 रुपये असेल तर हा 100 रुपयाला कप विकत असतील ना ते. मॅन्युफॅक्चरिंग हा, जर 50 रुपये याची ओरिजिनल प्रोडक्शन कॉस्ट असेल तर 25ला नाही विकणार, मरेल तो कंपनीचा मालक, आत्महत्या करेल. तसं आमचं म्हणणं आहे. उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळणे आणि प्रत्यक्ष बांधावरचा उत्पादन खर्च कॅल्क्युलेट करणे. हे सगळं एका बाजूला तुम्ही शेतकऱ्यांसाठी लढताय, बऱ्याच वर्षापासून लढताय. अनेक शेतकरी नेत्यांनी आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी आवाज उठवला. पण एखादं परत एकदा आंदोलन मोठं उभं राहिलं, सरकारच्या ते अंगलट यायला लागलं आणि सरकारने तुम्हाला परत एकदा त्यांच्या मंत्रिमंडळात घेण्याची संधी दिली. आणि हा फक्त आरोप नाही बरं का, हे शेतकऱ्यांनी याच्या आधी पण बघितलेले. तर त्यावेळेस काय की रविकांत तुपकर मॅनेज होणार? हे बघा, मला आता 2022 सॉरी 20-22 वर्ष झाली मी आंदोलन करतो. 2014ला मला विधानसभेला निवडून जायची संधी होती चिखलीतनं. भाजपसोबतच्या युतीमध्ये मला जागा दिली नाही म्हणून मला थांबावं लागलं. राजू शेट्टीने मला थांबवलं. 19ला मी खासदार झालो असतो जर काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारसोबत आमची युती होती, तिकीट दिलं नाही, मला एमएलसी कबूल केली. म्हणून मी दुसऱ्या पक्षात गेलो नाही ना. मला व्हायचं असतं तर मी 14लाच दुसऱ्या पक्षात गेलो असतो, 19ला दुसऱ्या पक्षात गेलो असतो. तेच मिळवायचं असतं तर. आणि मला मिळालेलं 2014-15 साली जे महामंडळाचं अध्यक्षपद मिळालं, वयाच्या 28व्या वर्षी मला लाल दिवा मिळाला. त्या लाल दिव्याला लाथ मारून राजीनामा देऊन एसटीने गावाकडे येणारा प्राणी आहे ना मी. मी दाखवून दिलं मी सत्ता लोलूप नाहीये. आजही मी कोणत्याही पक्षात गेलो तर मागच्या दारांना मी कधी पण आमदार होतो. ती गोष्ट माझ्यासाठी मोठी नाहीये. हार्डवर्कर कार्यकर्त्याला कोणाला नको हार्डवर्कर कार्यकर्ता? हे तर कधीच करता आलं असतं ना आम्हाला. याला काय कोणत्या ज्योतिषाची गरज आहे सांगायची कोणाला? पण हे आम्ही केलं नाही, कारण आमचं आयुष्य शेतकऱ्यांसाठी आम्ही समर्पित केलेलं आहे. त्यामुळे आयुष्यभर शेतकऱ्यांच्या बाजूने बोलत राहणं हे आमचं काम. आताच आंदोलन झालं ते नागपूरमध्ये झालं. नागपूरचे भाजपचे मोठे नेते नितीन गडकरी, सध्या त्यांच्या कुटुंबावर आरोप होतोय इथेनॉल निर्मितीच्या त्यामध्ये असणाऱ्या कंपन्यांमध्ये सहभाग असल्यावरून. आणि कारण की इथेनॉल निर्मिती हा थेट शेतकऱ्याशी निगडीत मुद्दा आहे. केंद्र सरकारचं स्पष्ट म्हणणं आहे की याच्यामुळं पिकाला भाव मिळतोय आणि पेट्रोलमध्ये जे इथेनॉलचं प्रमाण वाढवत चाललेले आहेत, ज्याच्यामुळे गाड्यांना तोटा सुद्धा होतोय. पण ते शेतकऱ्याच्या फायद्याचं आहे. शेतकऱ्याच्या शेतीमालाला त्याच्यामुळे भाव मिळणार आहे. याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? तुमच्या माहितीसाठी इथेनॉल पेट्रोलमध्ये मिक्स करा याचं पहिलं आंदोलन पुण्यामध्ये 2005 साली मी आणि शामराव देसाईंनी केलं होतं. कोल्हापूरच्या ज्येष्ठ नेते आहेत ते शामराव देसाई, शेतकरी संघटनेचे. आम्ही इथं पुण्याच्या साखर संकुलासमोर आंदोलन केलं 2005 साली. इथेनॉल पेट्रोलमध्ये मिक्स करा. त्यामुळे इथेनॉलची निर्मिती झाली पाहिजे आणि इथेनॉल पेट्रोलमध्ये मिक्स केलं पाहिजे या मताचे आम्ही आहोत. इथेनॉलचा जेवढा जास्तीत जास्त वापर करता येईल तेवढा शेतकऱ्यांना फायदा होईल या मताचे आम्ही आहोत. आता इथेनॉलचं प्रमाण 20% 25% गेले, तर त्याचा शेतकऱ्याला फायदा होताना दिसतोय की मक्याच्या पिकामध्ये सगळ्यात जास्त? शेतकऱ्यांना फायदा होताना दिसतोय आणि तो झालाच पाहिजे या मताचे आम्ही आहोत. शेतकऱ्याचे अनेक प्रश्न घेऊन तुम्ही सध्या काम करताय. आधी स्वाभिमानीत काम केलेले, आता स्वतःची क्रांतिकारी शेतकरी संघटना आहे, तुम्ही अध्यक्ष आहेत त्याचे. इतक्या साऱ्या शेतकऱ्यांच्या संघटना असताना परत एक नवीन संघटना उभी करावी, काय वेगळेपण आहे इतर संघटनांपेक्षा? हे बघा, स्वर्गीय शरद जोशींनी आम्हाला घडवलं. स्वर्गीय शरद जोशींच्या विचाराने प्रेरित होऊन आम्ही चळवळीमध्ये आलो. नंतर राजू शेट्टींबरोबर काम केलं. राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली आणि 17 वर्ष जवळपास मी राजू शेट्टींबरोबर काम केलं, 17-18 वर्ष. आणि त्यांनी मला संघटनेतून काढून टाकलं. माझ्यासमोर एक तर एखाद्या राजकीय पक्षात जाणे
किंवा स्वतंत्र शेतकऱ्यांची संघटना उभी करणे 2च पर्याय होते. महाराष्ट्रातल्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांनी सांगितलं की स्वतंत्र संघटना उभी करा, आम्ही तुमच्या बरोबर आहे. म्हणून क्रांतिकारी शेतकरी संघटनेची स्थापना वर्षभरापूर्वी केली. आज 27 जिल्ह्यांमध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटनेचं काम सुरू आहे. अत्यंत दिमाखानं तरुण पोरं जोडल्या गेलेले आहेत आणि एक चांगली ताकद क्रांतिकारी शेतकरी संघटनेची तयार झालेली आहे. एक कोणाच्याही वळचलीला न जाणारी संघटना, कोणाच्याही ताटाखालचं मांजर न होणारी संघटना आणि सरकारला किंवा प्रस्थापितांना निर्भीडपणे भिडणारी संघटना म्हणून या संघटनेची ओळख आहे. आणि मला एक वेगळा ठसा या संघटनेच्या माध्यमातून उमटवायचा आहे, चळवळीची पोकळी भरून काढायची. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत. ग्रामीण अर्थकारणाशी निगडीत असणाऱ्या, गावगाड्याशी निगडीत असणाऱ्या या निवडणुका आहेत. या निवडणुकांना तुमची संघटना सामोरे जातीये का, आणि जात असेल तर कोणत्या मुद्द्यांना घेऊन तुम्ही लोकांपर्यंत पोहोचताय? सध्या तरी क्रांतिकारी शेतकरी संघटना ही सामाजिक संघटना आहे, हा राजकीय पक्ष नाही. त्यामुळे अपक्ष उमेदवार जे आमच्या ताकदीने उभं राहतील, म्हणजे जे नाकारळ्याचे उमेदवार आहेत, जे लढू शकतात, जिथे ताकद आमची आहे त्या ठिकाणच्या उमेदवारांच्या पाठीशी संघटना उभी राहील. आम्ही ताकद देऊ. मी स्वतः त्यांच्यासाठी फिरीन आणि जिथं जिथं शक्य आहे तिथं शेतकरी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू. धन्यवाद रवी भाऊ. वेगवेगळ्या प्रश्नांवर तुम्ही बोललात. अर्थात राजकीय मुद्द्यांवर किंवा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही तुम्ही नेहमीच आवाज मांडत असतात. या पॉडकास्टमध्ये वेगळ्या अँगलने म्हणायचं झालं तर तुमच्या वैयक्तिक आयुष्याविषयी आम्हाला जाणून घेता आलं आणि थेटपणे तुम्ही अजिबात आडेवेडे न घेता, उजवडावं न करता थेटपणे प्रश्नांना उत्तर दिली. महाराष्ट्र कट्ट्याच्या वतीने आपलं खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. थँक्यू. तर मंडळी, हा होता क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्याशी साधलेला संवाद. तरुणाईत केलेली त्यांची आंदोलनं, त्यांच्या आठवणी, त्यांनी केलेलं काम याविषयी ते सविस्तर बोलले. सोबतच भविष्यातील त्यांच्या धोरणाविषयी ते मनमोकळेपणाने खुलले. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. सोबतच नवीन पाहुणा मनमोकळ्या गप्पांसाठी कोण असावा यासाठीचं तुमचं नाव कमेंटमध्ये नक्की सांगा. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर बोललं गेलं पाहिजे, लिहिलं गेलं पाहिजे, त्याच्याशी निगडीत विषयांवर मंथन व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रापर्यंत नक्की पोहोचवा. भेटूया महाराष्ट्र कट्ट्याच्या पुढच्या पॉडकास्टमध्ये. धन्यवाद.